शेतकरी बंधू भगिनी यांचं या ठिकाणी मी कृषी विभागाच्या वतीने विनय कुमार आवटे आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्र हो, महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या माध्यमातून आपण नव्यानंच ही वेबिनार मालिका सुरू करतोय. चर्चा करू शेतीची आणि कास धरू प्रगतीची. मित्र हो, आज या मालिकेचा पहिला भाग आहे आणि आज गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर 2020 पासून आपण ह्या मालिकेला सुरुवात करतोय. सर्वसाधारणपणे दर आठवड्यामध्ये आपण राज्यातील प्रगतशील शेतकरी, कृषी विस्तारामध्ये, कृषी विभागामध्ये नवीन तंत्र आणणारे, विस्तार करणारे कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचारी यांचं या माध्यमातून इंटरव्ह्यू आणि चर्चाच्या माध्यमातून जे आहे तर त्यांचं कार्य जे आहे ते लोकांपर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न जो आहे तो करणार आहोत. आणि यासाठी जे आहे आपले कृषी मंत्री महोदय भुसे साहेब, तसेच राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम साहेब, कृषी सचिव माननीय डवले साहेब, कृषी आयुक्त माननीय धीरज कुमार साहेब यांचं मार्गदर्शन आणि हे आहेच या ठिकाणी. मित्र आजचा पहिला भाग हा सायंकाळी 7 ते 8 या दरम्यान 1 तासाचा सर्वसाधारणपणे हा कार्यक्रम असणार आहे. हा कार्यक्रम आपण झूमच्या माध्यमातून काही ठराविक पार्टिसिपंट जे आहेत ज्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे ते आणि त्याचबरोबर काही वरिष्ठ अधिकारी आणि काही शेतकरी हे याच्यात सहभागी होणार आहेत आणि बाकीच्या सर्व लोकांना युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हा कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे. आणि युट्यूब बघत असताना ते आपले कॉमेंट जे आहेत किंवा आपले जे काही प्रश्न आहेत तर ते या ठिकाणी विचारू शकतात आणि त्याचा देखील आपण समावेश या कार्यक्रमामध्ये करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. मित्र हो, आजचा विषय आहे तो आहे शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून कृषी विकास. सगळ्यांना कल्पना आहे की शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये महाराष्ट्र राज्य अत्यंत प्रगतीवर आहे. राज्यामध्ये अनेक कंपन्या स्थापन झालेल्या आहेत आणि अनेक कंपन्या खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि भविष्यातील शेतीचा वेध जर घ्यायचं जर झालं तर आपला 80% अल्प आणि अत्यल्प भरक शेतकऱ्यांचा जो आहे राज्य आहे त्याच्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट हा एकमेव पर्याय आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि या विषयाच्या संदर्भामध्ये सहभागी होणारे तज्ञ आहे श्रीयुत विलास शिंदे. शिंदे साहेब नमस्कार. विलासजी शिंदे साहेब नमस्कार. हा नमस्कार साहेब. मित्र हो, श्रीयुत विलास शिंदे हे व्यवस्थापकीय संचालक सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनी नाशिक म्हणून ते काम पाहतात. आपल्या सगळ्यांचे परिचयाचे आहेत. त्यांचं जर थोडीशी पार्श्वभूमी जर बघितली तर ते नाशिकचेच आहेत आणि ते राहुरी कृषी विद्यापीठातून त्यांनी एमटेक पर्यंत शिक्षण घेतलं आहे आणि एमटेक ला शिक्षण घेत असतानाच ते सन्माननीय अण्णा हजारे साहेब यांच्या माध्यमातूनही अनेक समाजकार्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला. त्याच वेळेस त्यांनी काही शेती करायला सुरुवात केली, घरची शेती करायला सुरुवात केली आणि विविध पिकं मग त्यामध्ये अगदी दुग्ध व्यवसाय असेल, भाजीपाला असेल, फळ भाजीपाला असेल अशा प्रकारचं त्यांनी मोठ्या प्रमाणात कार्य केलं. आपलं शिक्षण त्यांनी सुवर्ण पदकाने म्हणजे गोल्ड मेडलनी त्यांनी एमटेक राहुरी कृषी विद्यापीठातून पूर्ण केलं. मात्र नोकरीच्या पाठीमागे न लागता डॉक्टर वर्गीस कुरियन यांचा आदर्श वगैरे ठेवून जे आहे ते समाजकार्याला त्यांनी झुकून दिलं आणि 2004 साली अनेक शेतीच्या बाकीच्या अनेक व्यवसायांमध्ये त्यांना फारसं यश प्राप्त झालं नाही. त्यामुळे 2004 सालापासून त्यांनी जेमतेम एक 10 शेतकऱ्यांना एकत्र घेऊन जे आहे ते द्राक्ष निर्यातीला सुरुवात केली. त्यांचा आडगाव ह्या मूळ गावातून आणि त्याच्यापासून वृद्धी होत होत जे आहे त्यांचा खरा कस जो लागला तो 2010 साली. कारण 2010 साली मोठ्या प्रमाणात द्राक्ष जे आहेत तर ती युरोपमध्ये जी आहे ती नापास झाली आणि पर्यायानं व्यापाऱ्यांना किंवा शेतकऱ्याला मोठा आर्थिक भूर्दंड जो आहे तो त्या ठिकाणी सोसावा लागला आणि त्या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्याची जी काही त्यांच्यावरचा विश्वास आहे तो मात्र त्यावेळेस त्यांनी साध्य केला. स्वतः कष्ट घेऊन स्वतःची प्रॉपर्टी त्यांनी स्टेकला ठेवून त्या शेतकऱ्यांची देणी दिली आणि त्यामुळं आज देशातील सगळ्यात मोठी द्राक्ष निर्यात करणारी कंपनी म्हणून ही कंपनी नावारूपाला आली. भारत देशातून निर्यात होणाऱ्या एकूण द्राक्षामध्ये 17% वाटा केवळ सह्याद्री फार्म या कंपनीचा आहे. इतर अनेकही त्यांचे म्हणजे प्रकल्प वगैरे आहेत त्याच्याविषयी आपण समक्ष त्यांच्याचकडनं जाणून घेणार आहोत. पण त्याच्या संदर्भात त्यांचं जे काही कार्य आहे तर त्या संदर्भात जर जाणून घ्यायचं तर त्यांना विविध पुरस्कार जे मिळालेले आहेत ते फक्त मी 1-2 मिनिटांमध्ये सांगतो. त्यांना वसंतराव नाईक कृषी निर्यात पुरस्कार 2012चा महाराष्ट्र शासनामार्फत मिळाला. अॅग्रोवन स्मार्ट शेतकरी पुरस्कार मिळाला. डॉक्टर आप्पासाहेब पवार प्रोग्रेसिव्ह फार्मर पुरस्कार 2016 हा मिळाला. उद्योजकता पुरस्कार महाराष्ट्र मंडळ लंडन यांच्याकडनं मिळाला 2017 साली. आपेडाचा द्राक्ष निर्यातीबाबतचा पुरस्कार मिळाला. नाशिक भूषण पुरस्कार 2018 साली त्यांना मिळाला. आबासाहेब वीर किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना भुईंज यांचा पुरस्कार मिळाला. डॉक्टर अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार 2019 त्यांना मिळाला आणि इंडियन हॉर्टिकल्चर सोसायटी जी नवी दिल्ली आहे तर त्यांची मानद फेलोशिप त्यांना मिळाली. अनेक केंद्रीय सल्लागार समिती जी आहे FSSAI ची तर त्याच्यावर देखील ते सदस्य म्हणून आहेत. राज्य कृषी निर्यात धोरणाचे सदस्य आहेत. मित्र त्यांचा परिचय करून द्यायचा तर मला वाटतं हा 1 तास देखील पूर्ण नाही एवढं प्रचंड कार्य आहे. आपण त्यांच्याचकडनं जाणून घेणार आहोत त्यांच्या कार्याची माहिती. तत्पूर्वी आज हा पहिलाच मालिका आहे कृषी विभागाच्या माध्यमातून हा पहिलाच प्रयत्न होतोय. तर राज्याचे कृषी सचिव आदरणीय एकनाथजी डवले साहेब या ठिकाणी आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं सुतोवाच करावा. सर डवले साहेब.
नमस्कार सर्व शेतकरी बंधू भगिनींनो. त्याच्या माध्यमातून सोशल मीडियाचा उपयोग प्रभावीपणे करून जास्तीत जास्त तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा आणि त्याकरता आमच्या आयुक्त व त्यांचे सहकारी श्री आवटेजी चांगला उपक्रम या ठिकाणी विभागाने सुरू केलेला आहे. आज आपण बघतो युट्यूबच्या माध्यमातून वेगवेगळं तंत्रज्ञान देशातलं तंत्रज्ञान आज आपल्या मोबाईलच्या द्वारे एका बोटावर आलेलं आहे. त्यामुळं आणि मी ज्यावेळेस काही शेतकऱ्यांचे माध्यमातून व्हिडिओ बघतो, काही माहिती बघतो, त्यावेळेस खरोखर किती प्रगत काही आपली सर्व शेतकरी मंडळी आहेत हे लक्षात येतं. जे विस्ताराचं जे काम आहे ते अत्यंत प्रभावीपणे करण्याचं काम या माध्यमातून नवीन तरुण पिढीनं आता हाती घेतलेलं आहे. आणि म्हणूनच कृषी पाऊल ठेवून या उपक्रमामध्ये आणखी याला ज्याला मोठ्या जिद्दीनं या कामाला आम्ही सुरुवात केलेली आहे. आणि आज पहिल्यांदाच जो हा एपिसोड जो आहे तो एपिसोड सर्वांचे परिचित आणि कृषी क्षेत्रात ख्यातनाम असे श्री विलासजी शिंदे, ज्यांनी महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला शेतकरी उत्पादक संघ कंपनीच्या माध्यमातून दिली आणि वेगळा विचार त्यांनी या ठिकाणी मांडला की एकट्याने करण्याचा आता व्यवसाय राहिलेला नाही, तो सामूहिकपणे करण्याचा व्यवसाय झालेला आहे. आपल्या पूर्वीचं जनरेशन सहकार चळवळीच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणावर कामं त्या काळात झाले. मध्यंतरीच्या काळामध्ये काही त्याच्यामध्ये थोडासा ब्रेक आल्यामुळं आता या सर्व तरुण मंडळीनं त्याच्यामध्ये शोधलं आणि शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून मी माझ्या उत्पादनाचा मालक, माझ्या उत्पादनाचा भाव ठरवणार अशी एक चांगली भूमिका या सर्व माध्यमातून आमच्या काही शेतकऱ्यांमध्ये तयार झालेल्या त्यांच्या माध्यमातून मांडलेली आहे. आताच नुकताच एक अर्ध्या तासापूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते एका प्रकल्पाचं महावनियनचं उद्घाटन. तो एक उपक्रम की शेतकरी एकत्र येऊन कशा पद्धतीनं कांद्याच्या सेक्टरमध्ये काम करू शकतात ते उदाहरण आहे. विलासजींना आपल्या काम फार मोठं आहे. आता जसं विनाजीमध्ये मी परत वेगळं सांगण्याचं कारण नाही, फक्त एक सांगू इच्छितो की त्यांनी एक दिशा आपल्या सर्वांना दाखवलेली. उपक्रम हाती घेत आहेत, तो उपक्रम फार महत्वाचा आहे. उद्यापासून त्यांनी असं सांगितलेलं आहे की उद्यापासून ते अर्ज बोलावत आहेत. नुसती एक सह्याद्री होऊन त्याच्यात उपयोग नाही. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 10-10 सह्याद्री झाल्या पाहिजे, तरच आपल्याला त्यापर्यंत त्यांची तेवढी मोठी जिद्द आहे, त्यांचा तेवढा मोठा प्रयत्न आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ते अशा 30 सह्याद्री राज्यामध्ये करण्याचा त्यांनी एक मोठं काय म्हटलं आव्हान त्यांनी स्वीकारलेलं आहे. आणि मला वाटतं आपलं सर्वांचं, सर्व शेतकरी बंधूंचं सर्वांचं त्यांच्यावर जे प्रेम पाहता नक्कीच ते महाराष्ट्र शासन हे त्यांच्या पूर्णपणे सोबत आहे, किंबहुना त्यांच्या सोबतच त्यांच्या महाराष्ट्र शासनाच्या सहकार्यानं आणि त्यांच्या आपण हा कार्यक्रम पुढे नेणार आहोत. आणि ते सविस्तर त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आपल्याला वेगवेगळ्या संकल्पना सांगतील. म्हणजे आता हे जे मी मगाशी बोललो हा फार शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून आपण काय करू शकतो हे ते सांगेल. फक्त मी 1-2 मिनिटात त्याची एक फक्त पार्श्वभूमी अशी सांगतो की आहे कुठल्याही पिकाची त्याची एक लिमिट आलेली आहे. म्हणजे आपल्यापैकी काही सोयाबीन उत्पादक शेतकरी असतील, कापूस उत्पादक शेतकरी असतील, काही द्राक्षाचं 10 टनाचं 50 टन काही जाणार नाहीये. जे 10-12 टन सरासरी आहे ते फार झालं तर 15, कोणी फार ताकदीनं गेला तर 20, ते काही फार आणखी मोठे थ्रेशोल्ड पर्यंत जात नाही. तर आपल्याला या कार्यक्रमाला जर 4 पैसे शिल्लक जर मिळवायचे असेल तर हा एक पहिला स्पिन झाला, पहिलं आपलं जंप झाली. आपल्याला तर दुसरी उडी ही प्रक्रिया किंवा त्याच्या उत्पादकतेमध्ये
जी वाढ होती त्याच्यासोबतच उत्पादन खर्च, मूल्य प्रक्रिया, व्हॅल्यू ॲडिशन कसं करून त्याच्यात 4 पैसे मिळवता येईल, हाच त्याच्यातला आता सध्या तरी किंबहुना आजच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये तोच एकमेव उपाय सध्या तरी दिसतोय आणि सर्वांनी मान्य. आणखी बोलण्याचं प्रयोजन नाहीये, कारण आपल्याला विलासजींना ऐकायचं आहे आणि आमचा प्रयत्न आहे की काही शेतकरी सुद्धा आम्ही याच्यात सहभागी करून घेतलेले आहेत. आणि जसं विनयजींना आता सांगितलं की काही शेतकरी बंधूंनी जर प्रश्न विचारले तर आमचा प्रयत्न राहणार आहे त्यांना म्हणजे बेसिकली आमचा उत्तर म्हणजे जे वक्ते आहेत ते त्यांना आणि शासनाच्या संदर्भातले काही मुद्दे असतील तर निश्चितपणे तेही आपण या ठिकाणी ऍड्रेस करूया. माझी विनंती आहे विलासजींना की आता या ठिकाणी प्लॉट आयुक्त साहेबांनी 2 मिनिट एकदा हे करावं मार्गदर्शन आणि त्यानंतर मग विलासजी आपण सर्व सूत्र हाती घ्यावेत. नक्कीच सर. सर आपल्या आपल्या सूचनेप्रमाणे या ठिकाणी बाळासाहेब दाताळ म्हणून लातूरचे एक शेतकरी आहेत, ते एक आहे पॅनलवर, तर तेही सहभागी होतील सर. पण नंतर होतील म्हणजे विलासजींना काही प्रश्न त्यांना असेल तरच. मान्य ऐकतो साहेब. विलासजीचं झाल्यानंतर राईट. बाळासाहेबांना त्यांना काही पहिलं काय करू, विलासजीचं पूर्ण होऊ द्या, राईट. मग बाळासाहेब त्यांना प्रश्न उत्तराचे म्हणजे बाळासाहेब प्रश्न विचारतील आणि विलासजी एक शेतकरी प्रश्न विचारतील आणि विलासजी त्याचे शंकेचं निरसन करतील. अशा पद्धतीने ठेवलं तर ते इंटरॅक्टिव्ह होईल आणखी. होय सर, नक्कीच सर. सर आयुक्त महोदय धीरज कुमार साहेब. धीरजजी आपण बोला आता. थँक्यू विनय. चर्चा करू शेतीची आणि काल धरू प्रगतीची या मलिकाखाली हा सर वेबिनार घेताना आम्हाला सर अतिशय आनंद होत आहे. आणि आजच्या या वेबिनार मध्ये जे आपले प्रमुख वक्ते आहे श्री विलासजी शिंदे, सह्याद्री फार्म्स फेम आणि त्याप्रमाणे माननीय सचिव कृषी महोदय यांचं आम्ही स्वागत करतो. आणि याच्यामध्ये सर आम्हाला आपला जे उद्देश होता की स्मार्टच्या आपल्याला माहिती असेल ज्या दिवशी लॉन्चिंग झाला होता माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आपली अपेक्षा व्यक्त केली होती की विकेल जे पिकेल ही जी संकल्पना आहे तर या संकल्पना खरी मूळ रूपाने आपला महाराष्ट्र राज्यामध्ये आली पाहिजे आणि शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा हमखास भाव मिळेल अशी प्रकारची आपला प्लॅनिंग राहिली पाहिजे. आणि त्याचप्रमाणे मला वाटते श्री विलास शिंदे साहेबांच्या सोबत माननीय मुख्यमंत्री महोदय यांचा संवाद झाला होता. त्यांच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांचा एक प्रश्न होता त्यांना, मला अजूनही आठवण आहे की ते विचारतो की विलास शिंदे साहेब आम्हाला 100 विलास शिंदे कसा करता येईल आणि जर असा आम्हाला करता आला प्रत्येक क्लस्टरमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे विलास शिंदे म्हणून एक लीडर, तर हे जे कॉन्सेप्ट आहे विकेल ते पिकेल ते अतिशय सोपं आणि अतिशय म्हणजे सरळ होऊन आम्हाला याच्यावर मोठी भरारी आणि मोठा यश मिळणार आहे असं नक्की असेल. तर हेच सूत्रवाक्य करून सर आपला एक इच्छा होती की स्वतः अशा प्रकारचे जे आपले यशस्वी व्यक्तिमत्व आहे जे त्यांच्या सोबत आमचा संवाद राहिला पाहिजे. आज विलास शिंदे साहेब आहेत, त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर बोडके साहेब सुद्धा आहेत, त्याचप्रमाणे अशा प्रकारे असंख्य आपल्याकडे शेतकरी संघटना आहे, शेतकरी कंपनीज आहे ज्यांनी अशा प्रकारच्या अतिशय उत्तम काम केलेलं आहे. तर यांनी कशा काम केलं, कारण हे काम करणं सोपं नाही आहे, या कामामध्ये फार अडचण आहे. आता विलास साहेब स्वतः सांगतील की त्यांनी कसं याची सुरुवात केली, काय काय अडचणीचा सामना करावा लागला, कशा त्यांनी अडचणींना मात केली आणि आज जे त्यांची कंपनी आहे 300-350 कोटीचे टर्नओव्हर आहे आणि एवढे शेतकरी जोडलेले आहे, याची उभारणी बाकी लोकांना कसा करता येईल आणि यांच्या ऐकून बाकी लोक सुद्धा फार प्रेरित होणार अशी आपली इच्छा आहे या सिरीजतून. आणि माझा एकदम पूर्ण विश्वास आहे की जे आजच्या जे सोशल मीडिया आहे, आजचे जे शेतकरी आहे, आता जे यंग जनरेशन शेतकरी आहेत ते फार टेक सेव्ही आता होत चाललेले आहे. प्रत्येकाच्याकडे स्मार्टफोन आहे. आता भरपूर अशा प्रकारचे युट्यूब चॅनलवर आम्हाला दिसतो की शेती करून कसे पैसे कमावे, शेतीतून मला काय करता येईल, 40,000ची बँक नोकरी सोडून 40 लाखाच्या शेती करणारा व्यक्तिमत्व कसे आहे. अशा प्रकारचे भरपूर युट्यूब चॅनलवर आता प्रायव्हेट चॅनल आहेत ज्यांचे सबस्क्रायबर आज लाखाची संख्येमध्ये आहे.
आपला सुद्धा असा माणूस सुद्धा की आपला डिपार्टमेंट सुद्धा की युट्यूब चॅनल राहायला पाहिजे ज्याच्यामध्ये ऑथेंटिक अशी इन्फॉर्मेशन, आणि आपल्याकडे एवढा व्याप्ती आहे पूर्ण राज्यामध्ये, आपल्याकडे 27,000 कर्मचारी आहे, अधिकारी आहे, एवढ्या शेतकऱ्यांसोबत आम्ही जोडलेलो आहोत, आणि एवढं नॉलेज असूनही आम्ही याला कशाला वापर करत नाही. तर मी विनय सोबत बोललो होतो आणि विनयचा मी धन्यवाद देऊ इच्छितो की आज त्यांनी हे सरळ सुरुवात केली आहे. फार चांगला दिवस आहे, आणि आपला असा म्हणणं असेल की प्रत्येक आठवड्यामध्ये शुक्रवारीला एक 7 ते 8 असा रेग्युलर कार्यक्रम होईल. तर या कार्यक्रमाला मी फार शुभेच्छा देतो. आणि विलास शिंदे साहेब, आज आपण जॉईन झाला, मला वाटते मी सुद्धा आपला फार फार आभारी आहे. आणि जे काही शेतकरी बंधू याला सध्या लाईव्ह पाहत आहे किंवा नंतर ते पाहणार आहे, त्यांना फार प्रेरणा आणि फार मार्गदर्शन मिळेल अशी माझी खात्री आहे. सो थँक्यू सो मच. विनय, ओव्हर टू यू. थँक्यू आयुक्त महोदय. आता सर्वजण ज्याची वाट बघतायत ते माननीय विलासजी शिंदे साहेब यांचा परिचय मी सुरुवातीला करून दिलेलाच आहे. विलासजी, आता आपण सुरुवात करा की आपली सर्वसाधारणपणे कोणत्याही शेतकऱ्याला असतं की विलासजी खूप मोठे आहेत, त्यांच्याबरोबर मी कसा म्हणजे माझी तुलना करू शकेल, मी खूप छोटा आहे. तर तुमचा हा प्रवास जो आहे तो प्रवास तुम्ही सांगा की जेणेकरून शेतकऱ्यालाही कळेल की विलास हा आपल्यातलाच आहे आणि आपल्यातूनच पुढे गेलेला आहे, म्हणजे ज्याच्यातून तो प्रेरणा घेऊ शकेल. विलास. सर्वप्रथम चर्चा करू शेतीची, कास धरू प्रगतीची, हा जो उपक्रम कृषी खात्यामार्फत घेतला गेला आहे त्याबद्दल मी माननीय कृषी सचिव डवले सरांचं, त्याचबरोबर माननीय कृषी आयुक्त धीरज कुमार साहेब आणि त्याचबरोबर विनयजी आवटी या सर्वांचंच मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. सर्व शेतकऱ्यांच्या वतीने त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो की आज खरं म्हटलं जसं आता आयुक्त साहेबांनी सांगितलं, युट्यूबवर खूप मोठ्या प्रमाणात वेगळ्या प्रकारच्या सगळ्या शेतीची माहिती आणि खूप काही येत असतात, पण त्यातलं कितपत खरं आणि कितपत योग्य याच्याविषयी कायमच मनामध्ये प्रश्न असतात. कृषी खात्यामार्फतच आता अशा प्रकारचं युट्यूब चॅनल चालू होणं आणि त्यातून एक चांगल्या प्रकारचा उपक्रम आता ह्या आपल्या सर्व एक्सटेन्शनच्या बाबतीत, ऍग्रिकल्चर एक्सटेन्शनच्या बाबतीत चालू होणं खूप मोठं काम आता कृषी खात्याने हाती घेतलंय. त्याबद्दल मी आपल्याला नक्कीच धन्यवाद आणि शुभेच्छा देऊ इच्छितो. विनयजी, तुम्ही जे म्हटले ते शब्दशः म्हणजे खरं आहेत की बऱ्याचदा पार्श्वभूमी माहिती नसल्यामुळं बऱ्याच मनामध्ये काही प्रश्न तयार होतात आणि मग आपण जसं दुरून डोंगर साजरे असं काही बऱ्याचदा म्हणायचा प्रयत्न करतो. नीट समजून घेतलं तर समजतं की सर्व गोष्टी सर्वसाधारण माणसाच्या हातात आहे असं फार काही अवघड नाही. माझी पार्श्वभूमी तुम्ही जी विचारली ती तशीच आहेत. मी नाशिक जवळ येईल एक आडगाव म्हणून जे आता कॉर्पोरेशन मध्ये झालेलं गाव आणि शहरापासून मुख्य भागापासून 8 किलोमीटर असलेलं गाव, त्या गावातील मी एक रहिवासी आहेत. आमचं जे कौटुंबिक पार्श्वभूमी आहे ही पूर्णपणे शेतकरी पूर्ण सगळं शेतीवर अवलंबून असलेलं कुटुंब अशी पार्श्वभूमी आहे. माझे वडील आणि त्याचबरोबर आमचे 5 काका असं सर्वांचं एकत्र कुटुंब, या सगळ्या कुटुंबामध्ये मी वाढलो आणि पूर्ण कुटुंब हे 100% शेतीवर अवलंबून असलेलं कुटुंब मागच्या 3 जनरेशन पासून आहेत. आडगावला तसं पाहिलं तर मी जेव्हा लहान असताना बऱ्यापैकी कोरडवाहू शेती होती, कारण आमच्याकडे एका भागात कॅनल होता आणि बाकी भागात पूर्णपणे कोरडवाहू जमीन, त्यामुळे फक्त पावसाळ्यामध्ये बाजरी आणि हिवाळ्यामध्ये काही प्रमाणामध्ये तिथे बटाटे किंवा काही पालेभाज्या मेथी सारखे वगैरे असा प्रकारचा क्रॉपिंग पॅटर्न, आणि काही कॅनलच्या बाजूला काही लोकांची जमीन त्यांना थोडीफार पालेभाज्या किंवा इतर भाज्या आणि छोट्या प्रमाणामध्ये द्राक्ष, कोणाकडे 1 एकर 1/2 एकर द्राक्ष, अशी एकंदरीत पार्श्वभूमी होती. तर अशा कुटुंबामध्ये माझं सगळं बालपण गेलं आणि जे काही साधारण 12वी पर्यंत शिक्षण झालं ते मराठा विद्यालय नाशिक मधील एक महत्वाची जे काही आमचे एक मराठा विद्यापीठ समाज एक मोठी संस्था आहे, तर त्याच्यामध्ये मराठी माध्यमातून आणि नंतर 11वी-12वी सायन्स पर्यंत शिक्षण जे झालं, त्यानंतर मी कृषी विद्यापीठामध्ये ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग, बीटेक ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग या डिग्रीसाठी 91 साली प्रवेश घेतला. घेताना एक स्पष्ट दिशा होती की आपल्याला आपण ग्रामीण भागामध्ये कसं काम करता येईल, कृषी क्षेत्रामध्ये कसं काम करता येईल, आणि त्यातून मग सगळं पुढचं 4 वर्ष राऊरी विद्यापीठामध्ये ग्रॅज्युएशन आणि त्यानंतर पुढचं 2 वर्ष पोस्ट ग्रॅज्युएशन त्याच विद्यापीठामध्ये, असं माझा एक 96 पर्यंतचा प्रवास होता. सुरुवातीपासून एक दिशा स्पष्ट होती की आपण शेतकरी कुटुंबात जन्माला आलोय, आपल्याला जे काही शक्य होईल तेवढं आपल्या पुढच्या या आपल्या कुटुंबाला अजून पुढे नेण्यासाठी आणि आपल्या भागाला पुढे नेण्यासाठी आपल्याकडून काय योगदान राहील त्या प्रकारचं शिक्षण घेणं. त्या विद्यापीठामध्ये मी
माझं ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग मध्ये ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. आता आपण सांगितलं खूप चांगल्या पद्धतीने, पण आता जो सगळी म्हणजे मगाशी जो सचिव महोदयांनी सांगितलं की शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे आजच्या शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून त्या शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना कशी झाली, त्याचा प्रवास कसा झाला आणि आज जिथं पोहोचला आहात ज्या डेस्टिनेशनला, तर तिथपर्यंत तुम्ही कसा आलात, या प्रवासाविषयी जरा सांगा. मी आता जी पार्श्वभूमी सांगितली, बीटेक आणि एमटेक मी राऊरी कृषी विद्यापीठामध्ये केलं. मी साधारण 95च्या दरम्यान ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला होतो आणि आमच्याकडे कॉलेजला एक जे समर प्लेसमेंट ट्रेनिंग म्हणून 1 महिना आम्हाला बाहेर काम करावं लागतं किंवा बाहेर एखाद्या संस्थेमध्ये जावं लागतं आणि अनुभव घ्यावा लागतो. तर त्या निमित्ताने मी अण्णा हजारेंबरोबर तेव्हा आदर्श गाव योजनेमध्ये एका पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम जो होता त्याच्यामध्ये एका गावामध्ये डोसांगी म्हणून पुणे जिल्ह्यातल्या गावामध्ये महिनाभर मी राहिलो. आणि तेव्हा मग पाणलोट क्षेत्र विकास हेच आपल्या गाव विकासाचं मुख्य सूत्र आहे हे तेव्हा एक चांगल्या प्रकारे जाणवलं. आणि महाराष्ट्राची पार्श्वभूमी आहे जो 80% शेतीला पाणी नाहीत, त्यामुळे ते पाणलोट क्षेत्र विकासामध्येच काम करणं हे मी माझी एक दिशा ठरवली. त्यातून पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी पण मी त्याच सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन इंजिनिअरिंग म्हणजे त्यातलं स्पेशलायझेशन आहे पाणलोट मधलं, त्यासाठी मी ऍडमिशन घेतलं. आणि साधारण 96 ते 98 या 2 वर्ष मी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनचं विद्यापीठामध्ये जाणं आणि त्याचबरोबर काही नगर जिल्ह्यात आणि पुणे जिल्ह्यात आदर्श गाव योजनेमध्ये आणि तेव्हा DAPP म्हणून एक प्रोग्राम कृषी कार्यक्रम चालू होता. तर त्यातल्या बऱ्याच गावामध्ये 13 गावामध्ये पाणलोट क्षेत्र विकासाच्या कामामध्ये मी इन्व्हॉल्व्ह झालो. आणि त्यासाठी जे काही टेक्निकल काम आहेत, काही प्रोजेक्ट रिपोर्ट बनवणं, त्याच्यामध्ये इतर सर्व काही त्या गावात ज्या काही संस्था होत्या त्यांना मदत करणं, असं काही काम चालू केलं. आणि तेव्हा एक दिशा होती की आपण ग्राम विकासासाठी पाणलोट क्षेत्रामध्ये काम करणं. आणि त्याचबरोबर एक स्वतःला असं एक मी थोडंसं एक दिशा ठरवली होती की आपण वैयक्तिक पातळीवर पूर्णपणे सामाजिक काम करायचंय, पण त्यासाठी उत्पन्न स्वतःचं आपलं स्वतःचं असावं. तर म्हणून आपली शेती करावी, कोणावर अवलंबून आपण राहू नये. म्हणून मी बरोबर शेती चालू केली. आणि जेव्हा शेती चालू केली तेव्हा पहिल्या दिवसापासून मग बरेच काही अनुभव वेगवेगळे यायला लागले. कारण बऱ्याचदा काही कृषी खात्यातून आपल्या कृषी विद्यापीठातून बाहेर पडलं म्हणजे बऱ्याचदा असं वाटतं की आपण खूप काही शिकलोय. माझी डिग्री मी डिस्ट्रिक्शन मध्ये घेतली होती, पहिल्या दुसऱ्या नंबरने पास होतो, तेव्हा असं वाटत होतं का म्हणजे आपल्याला बरंच काही कळतं. पण जेव्हा प्रत्यक्ष शेती करायला लागल्यावर समजायला लागलं का प्रश्न खूप वेगवेगळे आहेत, खूप बिकट आहेत. मी 96ला पहिली शेती माझं एक पीक घेतलं होतं स्वीटकॉर्न म्हणून एक क्रॉप, राऊरी विद्यापीठाजवळ थोडी भाड्याने जमीन घेऊन. कारण तेव्हा आमच्या घरच्यांची फार काही इच्छा नव्हती का मी शेती करावी, त्यामुळे भाड्याने मी जमीन घेऊन अशी काही सुरुवात केली होती. आणि त्यासाठी व्याजाने मी 50,000 रुपये एका सावकारकडून घेतले होते 2 महिन्यासाठी. आणि आपण ते लगेच 2 महिने देऊ असं. प्रत्यक्षात त्या पिकामध्ये पाणी कमी पडलं आणि त्यामुळे ते पीक माझं काही पूर्ण आलं नाहीत आणि पैसे बुडालेत. आणि ते 50,000चं कर्ज माझ्यावर 96 साली झालं. आणि त्यानंतर जे काही एक अनुभवानंतर दुसरा अनुभव, तिसरा अनुभव असे यायला लागलेत. असं जवळजवळ 8 ते 10 वर्ष ही सलग मालिका चालली वेगवेगळ्या अनुभवाची. कधी पाणी कमी पडलं म्हणून नुकसान, कधी मार्केट म्हणजे कोबी तयार केली पण मार्केट नाही म्हणून ती कोबी नांगरून टाकावं लागली असा अनुभव. कधी मग डेअरीचं मग जोड व्यवसाय म्हणून डेअरी चालू केली, पण मग डेअरीमध्ये त्याला जे काही पाहिजे संघटित एक साखळी नसल्यामुळे मग त्याच्यामध्ये फसणं. त्याचबरोबर मग इतर सगळे काही नवीन पिकाचे प्रयोग करणं, ते प्रयोग कधी वातावरण साथ दिलं नाही म्हणून पूर्ण. असे खूप जवळजवळ 8 ते 10 वर्ष मी खूप असे शेतीमध्ये वेगळे प्रयोग करत राहिलो. आणि त्यामध्ये काही ना काही कारणामुळे अपयश राहिलं. आणि त्या सगळ्यामध्ये म्हणजे एक समज तयार होत राहिली की अरे आपण प्रयत्न तर प्रामाणिक करतोय, कष्ट भरपूर करतो, आपण तर सगळं पूर्ण एवढं हुशारीने करतोय, एक अभ्यास करून चांगला 5-6 वर्ष विद्यापीठात शिकून करतोय, मग तरी पण आपण फसतोय म्हणजे नक्की काय होतंय. ते सगळं वैयक्तिक पातळीवर मला बऱ्यापैकी समजायला लागलं की आपण एका वेळेस एका प्रश्नाला उत्तर शोधायला जातो पण तेव्हा दुसरा प्रश्न तयार झालेला असतो. म्हणजे शेती म्हणजे एका अर्थाने म्हटलं तर 10 तोंडाच्या रावणावर लढाई करण्यासारखं आहे. मी एका दुसरी माझ्याकडे ताकद असते तर दुसरी कुठे कमी पडते आणि शेवटी तसं काय घडतं तर माझं नुकसान झालेलं असतं. आणि त्याचबरोबर जे लक्षात येत होतं का बरेच ठिकाणी आपण आपलं जे काही होतंय एक्सप्लॉटेशन होतंय त्याचं कारण आपण छोटे आहोत, आपली वैयक्तिक ताकद कमी पडते. मग मार्केटमध्ये माल विकताना असेल किंवा भांडवल घेताना असेल, मला जवळ 6 वर्ष बँकेने भांडवलच दिलं नाही कारण माझी तेवढी ताकदच नव्हती. मग बाहेर व्याजाने पैसे घेतले तर ते एवढा जास्त व्याजदराच्या पैशाने ते शेती करणं म्हणजे ते न परवडणार होतं. बऱ्याचदा मग कधी बाकीचे प्रश्न तांत्रिक प्रश्न असतील, एकट्या पातळीवर छोट्याशा माझ्या 2-3 एकरच्या शेतीला कोणाकडे जायचं म्हणजे ते अवघड, असे सगळे बरेच जे गुंते होते. त्यात एक लक्षात गेलं का आपल्याला हे सगळं गुंते जे तयार होत आहेत या गुंत्याला जर सोडायचं असेल, मी नुसतं पाण्यावर काम करून चालणार नाही. पाणलोट क्षेत्राच्या निमित्ताने मी पाण्यावर काम करत होतो, पाण्याची शाश्वती कशी येईल किंवा सॉइल कन्झर्वेशन कसं काम करू ते नुसतं करून चालणार नाही. तर मला पूर्ण सगळ्या प्रश्नांची जी काही आहे ती सगळी मालिका आहे
ती सगळ्याला हात घालावा लागेल. आणि मग ते साधारण 2003 पर्यंत एक भरपूर काही जे काही अनुभव तयार झाले होते, भरपूर नुकसानी झालेले होत्या आणि त्यातून एक समज तयार झाली की आपण एकाच पिकाला पूर्ण त्याची शाश्वत साखळी कशी तयार होईल याच्या दृष्टीने काम करायला पाहिजे. आणि ते नुसतं माल पिकून चालणार नाही, तर त्याची विक्रीपर्यंतची साखळी करावी लागेल. त्यातून मग मी साधारण 2004ला माझी तेव्हा 2 एकर द्राक्ष बाग होती वडिलांच्या वाट्याला आलेली आणि त्याबरोबर आमच्या जवळपास एक 8-10 शेतकऱ्यांना थोडं बरोबर घेऊन आणि आमच्या शेतावर एक छोटंसं पॅक हाऊस करून द्राक्षाचं एक छोटं पॅक हाऊस करून मी युरोपला द्राक्ष स्वतः पाठवू इथपर्यंत एक सगळी तशी माझी एक पूर्ण तयारी झाली. ते एक म्हणजे एका अर्थाने खूप मोठ्या संकटात फसलेलं आणि ती मग संकटातून बाहेर पडायचं तर मोठी उडी मारावं लागेल म्हणून मी तो एक्सपोर्टचा विचार केला. खरं म्हटलं तर ती मोठीच तशी म्हणजे एका अर्थाने धाडस होतं, कारण 2 एकर शेती आणि त्याच्यावर पॅक हाऊस करायचं आणि एक्सपोर्ट करायचं. पण मग धाडस करणं एका अर्थाने माझ्यासाठी ते एक पूर्ण जवळजवळ ते कंपल्सरी झालेलं होतं, कारण जवळ 70-75 लाखाचे लॉसेस माझे वेगळ्या निमित्ताने झालेले होते आणि ते कर्ज बँकेचे सावकाराचे असे सगळे बरेच काही झालेले होते आणि त्याचबरोबर घरच्या पण पातळीवरचे बरेच काही माझ्या पुढचे आव्हानं होते. त्यामुळे मी ती उडी मारायचा विचार केला, कारण तेव्हा परिस्थिती अशी होती करा किंवा मरा आणि मग काही करण्यापेक्षा नुसतं फक्त रडण्यापेक्षा आपण मार्ग शोधण्यासाठी प्रयत्न करावा. मला ते जे जाणवत होतं अभिमन्यू जसं एक चक्रवात फसलेला तशी आपलं प्रत्येक शेतकऱ्याची परिस्थिती माझी तशीच होती की आपल्याला आपण फसलेलो सगळ्या बाजूने आपण अटकतोय पण मार्ग काढायला मार्ग आहेत, पण तो मार्ग मला सापडत नाही ही माझी कुठेतरी एका अर्थाने अडचण आहे, ती मला काढावं लागेल. ते मार्ग शोधण्याच्या प्रयत्नातून मग ते द्राक्षाचा एक्सपोर्ट प्रत्यक्ष करण्याचं एक आम्ही 2004ला उडी मारायचा प्रयत्न केला. तशी ती उडी परत फसली, कारण पहिल्या वर्षी आम्ही 4 कंटर केले तर ते युरोपच्या बाजारात जाऊन तिथल्या व्यापाऱ्यांनी ते लास्ट मोमेंटला त्यांनी नाकारलं. एकच कंटर घेतला, 3 कंटर नाही म्हटलात आणि मग कमी भावात मागायला लागलात. पण त्या निमित्ताने झालं की मी प्रत्यक्ष युरोपला पहिल्यांदा पोहोचलो 2004ला आणि ते जेव्हा गेल्यानंतर जे मला जाणवलं का बा आपण आपल्या गावाकडे खूप प्रश्न आहेत, आपल्या शेतीचे खूप गुंते आहेत, आपण शेतकरी म्हणून आपण खूप अडचणी तोंड देतो, पण त्याचबरोबर जगाच्या बाजाराचा विचार केला तर संधी खूप आहेत. त्या संधी फक्त मला घेत नाही हा माझा प्रॉब्लेम आहे आणि त्या संधी कशा घेता येतील आणि त्या अर्थाने माझे प्रश्न काही सोडवता येतील दोन्हीवर आपल्याला कसं विचार करावा लागेल, काय नक्की दिशा ठेवावं लागेल. असा एक मग ती दिशा चालू झाली. मला काही गोष्टी लक्षात येत होत्या का आपल्याला शेती करताना उत्पादन आपण करतो फक्त आणि उत्पादन करताना आपण ग्राहकाची बाजू काही समजून घेत नाही. ग्राहकाला नक्की काय पाहिजे, त्याचबरोबर काय दर्जा पाहिजे, त्याचबरोबर जागतिक बाजाराची कॉम्पिटिशन, त्यामध्ये आपल्याला गुणवत्ता आणि त्याचबरोबर उत्पादकता हे दोन्ही महत्वाचे आहेत. त्यानंतर त्या नुसतं तयार करून बघायचं नाही, त्याची हाताळणी योग्य व्हायला पाहिजे, म्हणून पोस्ट सर्व्हिसला इफिशियन्सी यायला पाहिजे आणि मार्केटिंग करताना तुम्ही एका यांनी एक विश्वासार्थी करायला पाहिजे, त्यासाठी तुमच्या उत्पादनावर विश्वासार्थी यायला पाहिजेत. तर हे सगळ्या गोष्टी पॅरलली कराव्या लागतील आणि मग ते 2004 नंतर आम्ही 2006 पर्यंत बऱ्यापैकी 5-6 वर्षात खूप काही शिकलो युरोपच्या बाजारामुळे. तिथल्या ग्राहकाचं नक्की अंडरस्टँडिंग, त्यातून मग आमच्या बाजूचे दोष काढायला म्हणजे आम्ही जे काही आम्ही 8-10 शेतकरी होते त्याच्यावरती अजून शेतकऱ्यांचा ग्रुप वाढवत नेला. त्यांच्या पातळीवर प्रत्येकाची मानसिकता तयार करणं की आपल्याला युरोपच्या बाजारासाठी द्राक्ष तयार करायची म्हणजे कशी करायची, तिथे 1 टन द्राक्ष जायचे 10 टन कसे जातील, मग उत्पादकता म्हणजे दोन्ही अर्थाने उत्पादकता वाढवायची आणि गुणवत्ता वाढवायची. आणि त्याबरोबर नंतर पोस्ट सर्व्हिस लेवलला आम्ही आमचं जे काही छोटंसं पॅक हाऊस होतं, शेतावरच बांधलेलं छोटंसं पॅक हाऊस होतं, त्या पॅक हाऊस मधून कसे द्राक्ष चांगल्या पद्धतीने हाताळणी करता येतील, त्यासाठी लागेल त्या तंत्रज्ञान छोटे छोटे कसे डेव्हलप करता येतील ते काम. आता माझं थोडं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे त्याचबरोबर आमची जी काही थोडीशी टीम तयार व्हायला लागली होती, माझ्याबरोबर माझे काही 2-3 मित्र होते जे सुरुवातीपासून माझ्या बरोबर म्हणजे माझ्या वाईट काळामध्ये होते, ते बरोबर राहिलेत, त्यांचे काही सगळे इनपुट. त्याच्यानंतर 2006 पासून एक आमची जे काही टीम तयार झाली त्याच्यामध्ये आमचे एक मार्केटिंगच्या बाबतीत महत्वाचं काम करणारे अजरबाई म्हणून ते पण एक तसा भाग झालेत. अशी एक टीम जी मार्केटिंगच्या पातळीवर थोडंसं याच्या पोस्ट सर्व्हिस लेवलला मार्केट नंतर प्रोडक्शन साईडला मंगेश भास्कर माझे जे आता साईडचे डायरेक्टर बी आहेत आणि जे सुरुवातीपासून आम्ही बरोबर काम केलं. तर ते असे सगळे जे काही थोडी टेक्नॉलॉजी व्यवस्थित समजणारे आणि जे प्रोफेशनल लोकांची टीम तयार व्हायला लागलीत आणि त्यातून मग 2010 पर्यंत आम्ही एक त्या द्राक्षाची एक व्हॅल्यू चेन चांगल्या पद्धतीने बांधली आणि त्या दरम्यानच म्हणजे एक माझी दिशा स्पष्ट होती की वैयक्तिक आपल्याला काही करायचं नाही, जे करायचं ते आपल्याला समूहाने करायचं आणि सर्वांच्या मालकीने करायचं आहे. मग तेव्हा सहकारी संस्थेची कल्पना मनामध्ये भरपूर तयार झालेली होती, पण मग त्या काळामध्ये बऱ्याचशा सहकारी संस्थेचे अनुभव, राजकारण हे बरेचसे जे गुंते समोर येत होते, त्या पातळीवर काय करायचं नक्की थोडंसं मनामध्ये गोंधळ होता. पण तेव्हाच फार्मा फूड कंपनीची संकल्पना देशामध्ये बऱ्यापैकी पुढे आलेली होती. 2008-9च्या दरम्यान बऱ्यापैकी त्यावर चर्चा व्हायला लागली होती आणि मग त्याला जे नीट समजून घेतलं तर मला लक्षात आलं की फार्मा फूड कंपनी ही संकल्पना खऱ्या अर्थाने योग्य आहेत पुढे घेऊन जाण्यासाठी. आपल्याला जे काही समूहाने जायचं आहे आणि जे काही पुढचं विजन आहे की आपल्याला ह्या हॉर्टिकल्चर सेक्टरमध्ये खऱ्या अर्थाने मोठं काम उभं करायचं आहे,
असे 2010ला आमची सगळी तयारी होती. त्याच दरम्यान मगाशी तुम्ही जसा उल्लेख केला की लिओसिनचं एक मोठं संकट द्राक्ष शेतीपुढे आलं, त्यामध्ये प्रत्येकाचा कस लागला, प्रत्येकाची परीक्षा झाली आणि ते माझ्या दृष्टीने सुद्धा एक अर्थाने ती परीक्षा होती की असं जेव्हा आपण एकीकडे मोठं स्वप्न बघतोय की मोठी मूल्य साखळी पल्प उत्पादन क्षेत्रात उभी करायची, त्यासाठी पुढाकार घ्यायचा आणि त्यानंतर मग दुसरीकडे जेव्हा असं पुढाकार घेण्याची गप्पा करतो तेव्हा जर संकट तयार झालं तर कसं वागणार. एक अर्थाने ती लिओसिन एक अर्थाने एक परीक्षाच होती, एक अग्निपरीक्षेसारखंच होतं. आम्ही त्याला पूर्णपणे त्याला व्यवस्थित त्याला हे केलं, म्हणजे त्याला हाताळलं. जवळजवळ 6.5 कोटीचा लॉस झालेला असतानाही तो आमच्या कोणत्याही सभासदावर येऊ न देता आणि मी ते वैयक्तिक पातळीवर त्याला हँडल केलं, कारण त्यामध्ये कोणत्या शेतकरी चूक नव्हती आणि निर्यातदाराची चूक नव्हती, पण जे काही झालं ते नुकसान झालेलं होतं. अशा प्रकारचं जेव्हा ते संकट समोर त्याला व्यवस्थित हाताळलं गेलं तर आमच्या सर्व जेवढे काही माझ्यावर शेतकरी तेव्हा होते, जवळ 125 शेतकरी होते, त्यांच्यामध्ये एक विश्वास तयार झाला की विलास जे काही म्हणतोय किंवा जे काही बोलतोय ते नुसतं बोलत नाही तर कृतीमध्ये वेळ आली तर करतोय. त्यामुळे एक विश्वास जो तयार झाला, त्यामुळे मग ती दिशा आमची एक सरळ स्पष्ट झाली. लोकांना पण एक जाणीव झाली की संकट जर आता जे येतात ते किती मोठ्या प्रमाणात संकट होऊ शकतात, ते टिकायचे तर त्याला आपल्याला संघटितपणे जावं लागेल. ही सगळी पार्श्वभूमी जी तयार झाली होती, त्यातून मग सह्याद्री 2011ला रिसर सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी सुरुवात झाली आणि सुरुवातीपासून मग एक दिशेने काम चालू झालं की या फलोत्पादन क्षेत्रामध्ये खास करून पहिल्या टप्प्यामध्ये द्राक्षामध्ये आपण एक अशी ताकदवान यंत्रणा उभी करायची जी शेतकऱ्यांच्या स्वतःच्या मालकीची असेल आणि जी सक्षम असेल सर्व प्रकारच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकेल. मग ते कोणते प्रश्न असतील, ते मार्केटचे असतील, विलासजी आपण खूपच चांगली माहिती सांगताय. आता या ठिकाणी जर युट्यूबवर आहे तर त्याच्यावर शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया देखील काही चांगल्या येत आहेत. थोड्याशा प्रतिक्रिया मी तुमच्याशी शेअर करतो की लोकांचं म्हणणं आहे की ही कंपनी रजिस्टर करायला खूप अडचणी येतात, तर त्याच्या बाबतीत काय सांगता येईल का? दुसरी प्रतिक्रिया आहे भास्कर पडोळे यांची की त्यांच्याकडे जालन्यावरनं मोसंबी सीताफळ खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध, जवळपास 1 लाख टन, पण त्यासाठी मार्केट कुठे मिळेल का? इथं कोकणातून एका शेतकऱ्याचं आहे की आमच्याकडे काजू भरपूर आहे, परंतु आमच्या काजूच्या विक्रीच्या संदर्भामध्ये जो आहे तो आम्हाला समस्या येतात आणि मोसंबी पिकाकरता काहीतरी सांगा, असं दिनेश वाघमारे यांचं काय आहे. त्याचबरोबर अतुल बाबर यांचं आहे की तुमच्या कामाचं त्यांनी खूप सराहना केलेली आहे की शिंदे साहेबांचं काम खरोखरच वाखाण्याजोगं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यात मी लवकरच मिनी सह्याद्री उभी करेल. म्हणजे याच्यातून आपल्यातून प्रेरणा घेणारी आहेत. खूप चांगला प्रतिसाद आहे लोकांचा. तर ही कंपनी स्थापन करणे, त्याच्यामध्ये काय अडचणी आणि कशा पद्धतीने लोकांना एकत्र येऊन कंपनी स्थापन करता येईल, त्याच्यात काय अडचणी वगैरे येतात का, याच्या संदर्भात पण थोडंसं सुतोवाच करा. धन्यवाद. कंटिन्यू करा आपण. खरं तर शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे ही काही नवीन संकल्पना नाही म्हणता येणार, कारण आपण पारंपरिक आपल्याकडं सहकारी संस्था प्रत्येक गावामध्ये आहेच आहेत. विविध कार्यकारी सोसायटी किंवा जिल्हा पातळी तालुका पातळीवरचे खरेदी विक्री संघ किंवा काही कारखाने आणि त्याचबरोबर इतरही काही सहकारी संस्था या आपण बऱ्याच काही पाहिलेल्या आहेत. शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे फक्त अशा प्रकारचं त्याचं स्ट्रक्चर आहे. सहकारी संस्था या कोऑपरेटिव्ह ऍक्ट खाली रजिस्टर असतात आणि शेतकरी उत्पादक कंपनी ही कंपनी ऍक्ट खाली रजिस्टर असते, एवढाच त्यातला फरक आहे. दोन्हीचे उद्दिष्ट, दोन्हीचे बायलॉज सारखेच आहेत, दोन्हीमध्ये सभासदांना सारखेच हक्क आहेत. फक्त कंपनी ऍक्ट खाली रजिस्टर झाल्यामुळे या कंपनी ऍक्ट खाली जे काही थोडंसं फ्रीडम मिळत आहेत, त्याच्यामध्ये संस्था चालवताना त्यांना सभासद किंवा त्याचे डायरेक्टर त्यांचे काही निर्णय त्यांच्या पातळीवर घेऊ शकतात आणि ती व्यावसायिकपणे चालू शकते. त्यामुळे ही संस्था नक्कीच सहकारी संस्थेपेक्षा जास्त योग्य स्ट्रक्चर आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी फार काही मोठं चॅलेंज नाही. कोणत्याही प्रकारचं जे काही कंपनी ऍक्ट रिलेटेड जे काही सर्व्हिस देणारे लोक आहेत, म्हणजे महत्वाचे म्हणजे सीए लोक जे काही लेखापाल म्हणून काम करतात, त्या सर्वांचं ही काम असं कंपनी रजिस्ट्रेशन करण्यासाठी नाव घेण्यापासून तर प्रत्यक्ष रजिस्ट्रेशन पर्यंत जास्तीत जास्त 15 दिवसाची प्रक्रिया आहे आणि खर्चाच्या दृष्टीने सुद्धा म्हणाल तर फक्त जास्तीत जास्त 10,000 पर्यंत खर्च आहेत. फार काही मोठी अशी किचकट प्रक्रिया म्हणता येणार नाहीत. ती सरळ सोपी प्रक्रिया आहे. त्यासाठी फक्त तुम्हाला चांगल्या प्रकारच्या कोणी लेखापालची जवळच्या किंवा कृषी खात्यामार्फतही आता प्रत्येक तालुक्याला काही मार्गदर्शन सगळे पॉईंट्स तयार आहेत, नाबार्डचे आहेत, त्यांच्या मार्फत नक्कीच म्हणजे तुम्हाला जे काही स्थापने संदर्भातली माहिती आहे ती सगळी मिळू शकते. ते फार काही अवघड काम म्हणता येणार नाही. आता जे काही प्रश्न बरेचसे येत आहेत, म्हणजे ते मोसंबीचा असेल किंवा कोकणाचा काजूचा असेल, अजून एक इतर फळपिकांचे, सर्वांमधला हा एक कॉमन मुद्दा पुढे येत असतो का आमच्याकडे हे पिकतं, आमच्याकडे हे खूप मोठ्या प्रमाणात बहुलोक उपलब्ध आहेत, पण मग त्याचं आम्हाला मार्केटिंग लिंकेज नाही किंवा आम्हाला त्यासाठी अडचणी येत आहेत वगैरे, असे बरेच कॉमन असे प्रश्न येतात. मला ते सर्वांना एकच सांगायचं का उत्पादक कंपनीचं उद्दिष्टच ते आहे. तुम्ही आपण नुसतं आता पिकून चालणार नाहीत, आपल्याला विकणं बी शिकावं लागेल आणि विकणं म्हणजे
फक्त एखाद्या व्यापाऱ्याच्या ताब्यात देणं नाही, तर शेवटच्या ग्राहकापर्यंत जो कोणी ग्राहक तुमचं उत्पादन खातोय त्या ग्राहकापर्यंत साखळी उभी करणं हे काम आपल्यालाच करावं लागणार आहे. ते वैयक्तिक पातळीवर करायला अडचणी आहेत, एकटा माणूस करू शकत नाही. आपल्याकडे 80% छोटे शेतकरी आहेत, 2 एकरला मोसंबी पिकवणारा शेतकरी तो स्वतःच डायरेक्ट एखादा स्वतःची मोसंबी विक्रीची व्यवस्था उभी करायची म्हटलं तर ते खूप किचकट काम आहे. कारण उत्पादन येतं ते टनामध्ये. एका वेळेस जर 10 टन मोसंबी निघत असेल आणि ते जर असे किरकोळ विक्री स्वतः करायची तर शक्यच नाही. त्यामुळं त्याला एक साखळी स्वरूपात आपली पुढची व्यवस्था उभी करावी लागते आणि ती साखळी उभी करायचं काम एकट्याचं काम नाहीये. म्हणून शेतकऱ्यांनी जे मोसंबी पिकवणारे जर एकत्र आले त्या भागातले आणि त्यांनी त्यांची एकत्र यंत्रणा उभी केली, जी यंत्रणा मग पुढची जबाबदारी सगळी जी काही साखळी उभी करायची जबाबदारी घेते, ती साखळी त्यांच्याच मालकीची आहेत आणि पण ती इंडिपेंडेंटली पूर्ण हाताळणीपासून तर विक्रीपर्यंत व्यवस्था उभी करतात. हीच दिशा आपल्याला ठेवावी लागेल, दुसरा काही पर्याय नाही. असं काही कोणी म्हणू शकत नाही किंवा असं काही सांगू शकत नाही का तुमच्याकडे मोसंबी पिकवून कोणी व्यापारी येईल आणि कोणी खरेदी करेल किंवा कोणीतरी एखादा एक्सपोर्टची यंत्रणा येईल खरेदी करेल, एखादा कॉर्पोरेट येऊन खरेदी करेल. याची अपेक्षा करणं म्हणजे साफ चूक आहेत. आपण कुठेतरी मग आपली दिशा चुकते. तर आपलीच उत्पादनाची यंत्रणा उभी करणं, त्यासाठी आजचा जो विषय आहे शेतकरी उत्पादक कंपनी, मला वाटतं त्यासाठीच महत्वाचा आहे. पीक निहाय शेतकरी उत्पादक कंपनी हा खरं थोडासा दिशा असायला पाहिजेत. पीक निहाय म्हणजे मोसंबीचे शेतकरी एकत्र येतात, ती मोसंबीची त्या भागातले शेतकरी एकत्र येतात, ती मोसंबीची पूर्ण साखळी उभी करतायत. जशी अमूलनी दुधामध्ये केली असेल किंवा अजून आता साखर कारखान्याची यंत्रणा आपण आपल्या भागामध्ये बघतो, तशीच प्रत्येक पिकाची यंत्रणा त्या पिकातल्या शेतकऱ्यांना उभी करणं आणि ती विक्रीची यंत्रणा म्हणजे फक्त जागेवर विक्री नाही तर शेवटच्या ग्राहकापर्यंत पुढच्या टप्प्यावर कसं जातात तुम्ही, ग्राहकाच्या डायरेक्शन कसं जातात, रिटेलर पर्यंत तरी कमीत कमी कसे जात आहेत. तर ही साखळी उभी करणं मला वाटतं हीच दिशा आपल्याला ठेवावी लागेल प्रत्येक पिकात. आता या ठिकाणी काही प्रश्न जे आहेत रोहन हिरे म्हणून आहे, तर त्यांचा प्रश्न आहे की यावर्षी करोनाचं संकट आहे, मग द्राक्ष एक्सपोर्ट होतील का? आणि दुसरा प्रश्न आहे तोही तुम्हाला सांगतो, म्हणजे दोन्हींची लागोपाठ उत्तर देता येईल. नारायणगाववरनं श्री नेरकर यांचा प्रश्न आहे की नारायणगाव भागात तुम्हाला कल्पना आहे कांदा टोमॅटोचं खूप मोठ्या प्रमाणात पीक होतं, तर त्याचं प्रोसेसिंग आणि मार्केटिंग बाबत काय सुविधा आहे किंवा काय करता येईल? द्राक्षाच्या बाबतीत तर म्हणजे मनामध्ये शंका आहे की कोरोनाचं आता जे काही अजून पुढे 6-7 महिने जर संकट चाललं तर नक्की काय होईल. तर खरं म्हटलं तर आता तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक फळ आणि किंवा भाजी ही विकली जातेच आहेत. ती काही आज एक कांदा जर तुम्ही पाहिलं तर म्हणजे एवढा आता कांदा 50 रुपये किलो पर्यंत पोहोचले त्याची तेजी एक्स फार्मर्स. तर याचा अर्थ आहे की डिमांड तर आहेच आहेत, म्हणजे विकलं जाणारच आहेत वस्तू. अडचण असेल तर पुढे असेल तर काही ठिकाणी जसं सोशल डिस्टन्सिंगचा विषय आहे, आता पॅक हाऊस लेवलला जिथे एकदम एका जागेवर 500 लोक काम करत असतील तर तिथे नक्कीच काही प्रमाणात मर्यादा येणार आहेत त्या पॅक हाऊस ऑपरेशनला. काही वेगळ्या पद्धतीने किंवा फील्डवरच पॅकिंगची यंत्रणा उभी करणं किंवा कमी लोकांमध्ये काम कसं करता येईल अशा काही यंत्रणा, म्हणजे पॅक हाऊस लेवलचं काम सप्लाय चेन लेवलचे जे काही प्रश्न आहे त्यासाठी जे काही मार्ग शोधावे लागतील. पण मार्केटिंग साईडला म्हणजे द्राक्ष विकली जाणार नाही असं काही होणार नाही. द्राक्षाची विक्री होणारच. युरोप मार्केटला असेल किंवा इतर कोणत्याही गल्फ मार्केटला असेल, इतर कोणत्याही मार्केटला असेल ती विक्री व्यवस्था होणारच. डिमांड आहेत. आता आमच्याकडे आता सीझन तर लांब आहेत पण आमच्या जे काही बाहेरच्या ऑर्डर्स आहे ऑलरेडी आमच्या काही कन्फर्मेशन जे आहे ते मागच्या वर्षीप्रमाणेच ऑर्डर आहेत. त्यामुळे ते काही गुंता नाही. थोडा गुंता असेल तर तो आपल्याला हाताळणीच्या पातळीवरच्या जे यंत्रणा आहे पॅक हाऊसच्या वगैरे पातळीवरच्या, त्यामुळं तसं घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. गुणवत्ता चांगली असेल तर तुम्हाला काही मार्केटिंगची कोणतीही अडचण यायचं काही कारण नाही. आता जो काही नारायणगावचा जो मुद्दा तुम्ही सांगितला विनयजी, नारायणगावचं परिस्थिती आता आपल्या सर्वांनाच म्हणजे आता जवळजवळ महाराष्ट्रात प्रत्येक भागात जर गेलं तर जे काही होतकरू शेतकरी किंवा नवीन तरुण वर्ग येतो शेतीमध्ये तो खास करून फळं आणि भाजीपाला पिकाकडे वळताना दिसतोय. कारण कमी जागेमधून जास्त उत्पन्न काढायचं आहे तर फळं पिकाकडे जावं लागतंय, आपल्याला हॉर्टिकल्चरकडेच फोकस करावा लागतोय. पण या सगळ्या पिकांमध्ये मुख्य अडचण जी आहे काही सगळे नाशवंत पिकं आहेत आणि मग याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मग बाजारामध्ये अपडाऊन होतात. खूप झपाट्याने कांदा, जसं कांद्याचं 2 महिन्यात पाहिलं साधारण जुलैमध्ये 8-9 रुपये कांदा होता आणि आता 50 रुपये झाला. हे जे फ्लक्च्युएशन आहे फळं भाजीपाल्याचं एक तसं महत्वाचं अंग आहे, कारण ते सगळे पेरिशेबल आहेत आणि त्याचबरोबर सीजनल आहे. तर या सगळ्या उत्पादन हाताळायला आता परत तोच मुद्दा की तुम्हाला यंत्रणाच उभी करावं लागेल. फक्तच आपोआप काहीतरी कुठं काही एखादा असं काही पॉईंट आहे का जिथं आम्ही नेऊन दिलं की आम्हाला लगेच भाव मिळेल किंवा आम्हाला हमी भाव मिळेल, बिलकुल नाही. कुठेही म्हणजे फळं भाजीपाल्यात तुम्ही जर पाहिलं भारतामध्ये पण आपल्या सरकारकडून एमएसपी नाहीयेत आणि जगभर पण कुठेच एमएसपी किंवा अशा प्रकारची हमी भावी कल्पनाच नाही आहेत. कारण त्याच्यामध्ये अपडाऊन्स एवढे होतात आणि ते अपडाऊन जे होतात ते सप्लाय डिमांड सिच्युएशननुसार होतात. त्याला पर्याय एकच आहे की आपली एक स्वतःची व्यवस्था वगैरे करा. जसं दुधामध्ये तुम्ही पाहिलं दूध सुद्धा नाशवंत आहे पण दुधामध्ये तुलनेने बाजारामध्ये अपडाऊन कमी का होतात, कारण दूध डेअरी तिथे एक असते, ती मग सहकारी असेल किंवा काही खाजगी पण असतील, पण त्या तिथे एक पॉईंटला त्याचं दुधाचं हाताळणी, फ्रेश हाताळणी आणि त्याचबरोबर प्रक्रिया दोन्ही एका पॉईंटला होतात. त्याचबरोबर त्याची पुढची विक्रीची व्यवस्था पण उभी केलेली असते त्या डेअरीच्या मार्फत.
म्हणून ती सगळी साखळी चालते. तसंच फळ भाजीपाल्यामध्ये आपल्याला करावं लागेल. तर नारायण गावामध्ये मला वाटतं तसं पुढाकार आता तिथल्या तरुण शेतकऱ्यांनी घेण्याची गरज आहे. आणि नारायणगावचा एकदम चांगला पॉईंट आहे, कारण पुणे मुंबई सारखे मार्केट जवळ आहेत. देशातल्या बाजारासाठी तर नक्कीच मोठ्या संधी आहेत. आणि एक्सपोर्टसाठी सुद्धा आता जे काही आता नारायणगावला द्राक्ष चांगले होत आहेत, कांदा चांगला होतोय, टोमॅटो चांगला होतोय, सगळ्या पिकांमध्ये एक्सपोर्टला सुद्धा मोठ्या प्रमाणात वाव आहेत. वाव आहे. आता या ठिकाणी आपल्याला रवी आसरे म्हणून आहे, विदर्भातल्या कापसावर कुठलं युनिट उभारता येईल बेल्स तयार करण्याविषयी जे आहे, म्हणजे कापूस आणि सोयाबीन या पिकामध्ये आपण हा जो पॅटर्न आहे द्राक्षामध्ये जो राबवतोय तो, आणि काही शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की त्याच्यामध्ये डाळिंबाच्या बाबतीमध्ये म्हणजे संतोष नवले पैठणवर मोसंबी एक्सपोर्ट विषयी विचारतायत. त्याच्यानंतर उस्मानाबाद मध्ये भाजीपाल्यासाठी काय करता येईल हे गणेश नरवडे विचारतायत त्याच्यामध्ये. आणि अशाच पद्धतीने जे आहे ते डाळिंबाविषयी देखील लोकांच्या मनामध्ये खूप शंका आहे की डाळिंबाचा प्रॉस्पेक्ट कसं राहील आणि तुम्ही काय करताय डाळिंबाच्या संदर्भामध्ये. आपण कापूस, सोयाबीन आणि डाळिंब अशा पिकांवर येऊ शकतो. कापूस आणि सोयाबीन राज्यातले सर्वात महत्वाचे पिकं आहेत, त्यात काही शंका नाही. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते प्रत्येक शेतकरी ते पीक घेतो. दोन्ही पिकांमध्ये जर आपण पाहिलं थोडीशी सिच्युएशन वेगळी आहे. कापसामध्ये आज आपण 50 ते 55 रुपये दरम्यान किलोने कापूस विकतो, आणि जेव्हा आपण एखादा शर्ट घेतो तर जवळजवळ 250 ग्रॅमचा शर्ट असतो आणि 1000 रुपयाचा शर्ट सरासरी जर म्हटला तर 4000 रुपयाला तो आपण शर्ट घेतो. म्हणजे 50 रुपयावरून 4000 रुपये एवढं त्या मूल्य साखळीमध्ये त्याच्यामध्ये व्हॅल्यू तयार होत असेल. फक्त एवढंच आहे की आपण शेतकरी म्हणून आपण काय करतो, होतं कापूस विकतो, आणि त्याच्या पुढचं काम म्हणजे जिनिंग प्रेसिंगचं सुद्धा काम शेतकरी किंवा त्यांचे शेतकरीचे गटे करत नाहीत. आणि त्याच्या पुढचं तर जे काही विषय स्पिनिंग असेल किंवा नंतर विविंग असेल किंवा डाईंग प्रोसेसिंग असेल, गारमेंट असेल, त्या मुद्द्यावर तर आपण जातच नाहीत. आणि तिथेच खरं म्हणजे आहे मग आपण 50 रुपयाच्या ऐवजी 52 रुपये 53 रुपये मिळण्यासाठी सुद्धा खूप आटापिटा करतो किंवा सरकारवर अवलंबून राहतो. कापसाची मूल्य साखळी पूर्ण कशी उभी राहील, आम्ही नुसतं कापूस पिकवणार नाही तर आम्ही गारमेंट विकू, असा विचार आपण घेण्याची आता गरज आहे. आता खरं म्हटलं तर हे मोठं विजन वाटू शकतं किंवा मोठं म्हणजे जरा आवाक्याच्या बाहेरची गोष्ट वाटू शकते, पण आजच्या जगात जर तुम्ही पाहिलं तर सगळं शक्य आहे. कारण आज जर तुम्ही पाहिलं टेक्नॉलॉजी हा खूप मोठा फॅक्टर आता तयार व्हायला लागलेला आहे. त्याच्या टेक्नॉलॉजीमुळे मार्केटिंग करण्यासाठी तुम्ही डायरेक्ट ग्राहकापर्यंत पोहोचणं, ई कॉमर्सचे प्लॅटफॉर्म आपण बघतोय. आता आपण जे काही बोलतोय आता या सगळ्या झूम मिटिंगच्या निमित्ताने आपण सगळ्या महाराष्ट्रातील लोक एकत्र बोलतोय. तर टेक्नॉलॉजी हा विषय असा आहे की जो आता प्रत्येक याच्यामध्ये मार्केटिंग सिस्टीम मध्ये प्रत्येक पिकामध्ये बदल होणार आहे. कापसामध्ये असा विचार म्हणजे आता आम्ही आता ह्या थोडस प्रश्न निघाला म्हणून सांगायला हरकत नाही की सह्याद्री ऑलरेडी त्या दृष्टीने आता विचार करते की आपण कापसाची मूल्य सगळी उभी करताना आपण पूर्ण आपल्या नुसतं कापूस आता पिकवायचा नाही, तर आपल्या कापसाच्या शेतकऱ्याच्या उत्पादक कंपन्या तयार करायच्या, आणि त्याच्या पुढचे जे टप्पे आहेत जिनिंग असेल, स्पिनिंग, वेविंग असेल, हे आपण एकतर बाहेरून आउटसोर्स करणं, आणि शेवटचा जो टप्पा आहे गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग, त्या टप्प्यावर आपल्या उत्पादक कंपनीनेच काम करणं. आणि ते गारमेंट जे आहे ते गारमेंट जे आहे ते पूर्ण फार्मर यांनी म्हणजे फार्मर ओन एक गारमेंटचा ब्रँड तयार करणं. जसं आज महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती असलेले काही ब्रँड असतील, कॉटन किंग सारखा ब्रँड असेल किंवा अजूनही आपल्याला नाव असेल बरेच ब्रँड माहिती असतील, रेमंड सारखे वगैरे. तर असं ब्रँड शेतकऱ्यांच्या मालकीचं का तयार करू नये, आणि त्या ब्रँडचं जे मार्केटिंग आहे ते पूर्ण जगभर का करू नये. त्यामध्ये येताना पूर्ण सगळं म्हणजे पूर्ण ट्रेसेबिलिटी आणि त्याबरोबर फेअर ट्रेडची पूर्ण सगळ्या सिस्टीम आणणं. ब्लॉकचेन हा खूप मोठा एक आता याच्यामध्ये टेक्नॉलॉजीमध्ये एक महत्वाचा विषय पुढे येतोय की त्यातून ट्रान्सपरन्सी घेऊ शकते. उत्पादनापासून तर शेवटच्या जे काही कापूस उत्पादनापासून तर गारमेंट मॅन्युफॅक्चर पर्यंत काय खर्च येतोय, मार्केटिंगचे काय खर्च येत आहे, ते ग्राहकापर्यंत त्याला ट्रान्सपरन्सी देणं, आणि यातून मग जी काही ग्राहकाकडून त्यावर एक विश्वासार्हता तयार करणं ब्रँडच्या बाबतीत, आणि ती त्यातून एक जास्तीची काही व्हॅल्यू ती आपल्या शेतकऱ्यापर्यंत येणं, त्यातून 50 ऐवजी 60 किंवा 70 रुपयापर्यंत रिटर्न आणणं, एक अशी दिशा ठेवून आता म्हणजे आम्ही पाऊल टाकलंय. आता खरं म्हणजे सुरुवात आहे, पुढचे 3-4 वर्ष त्याच्यावर भरपूर काम करावं लागणार आहे, पण ते काम आम्ही हाती घेतलेले आहेत. आणि तशाच प्रकारचं आता स्मार्ट प्रोजेक्ट मध्ये सुद्धा आपल्या तुम्ही पाहिलं तर कॉटन व्हॅल्यू चेनचा ऑलरेडी अंतर्भाव आहे. त्यामध्ये पण पुढच्या क्वालिटी कॉटन जिनिंग प्रेसिंगच्या माध्यमातून स्टँडर्ड देऊन त्याचं कसं करता येईल, बेल कशा तयार करता येतील, अशा प्रकारचा पण प्रोजेक्ट आता आपल्या कृषी खात्यामार्फत स्मार्टच्या निमित्ताने पुढे येतोय. तर हे सगळे मुद्दे आता आपल्याला हे खरं म्हटलं तर लोकांना आवड वाटतील किंवा आता पसंत नसतील, पण हे प्रत्यक्षात तुम्हाला 5 वर्षात आलेले दिसतील. तसंच प्रकारचं जे विषय आहेत, आता तुम्ही डाळिंबाचं म्हटलं, खरं तर डाळिंब म्हणा किंवा कोणते फळपीक म्हणाल तर त्यामध्ये तर पर्यायच नाहीत, आपल्याला मूल्य सगळ्या बांधावेच लागतील. डाळिंबामध्ये बरेच आता जे काही होतं नवीन शेतकरी येतात त्यांना फक्त असं दिसतं कुठेतरी 100 रुपये बाजार मिळाला म्हणून ते डाळिंब लावतो, नंतर प्रत्यक्ष बाजारात जातो विकायला तेव्हा 20 रुपये 30 रुपये हातात येत नाही, किंवा मग कधी तेल्यामुळे अडचणी देतो, कधी मर अडचणी देतो, मग तो कुठे शास्त्रशुद्ध पद्धतीने फार जात नाही, फक्त रेट बघतो. पण पूर्ण साखळी उभी करून जायला पाहिजे, पूर्ण इकोसिस्टम उभी करून जायला पाहिजे, तेव्हा ते शेतीमध्ये किंवा त्याच्यात आपल्याला पैसे मिळतील हा विचार कुठेतरी मिसिंग असतो, तो करावा लागेल.
तो केला तर मग डाळिंबाचं पोटेन्शियल तुम्हाला खूप ह्यूज दिसेल. म्हणजे खरं तर प्रत्येक फळपिकामध्ये आपण आता जे काही आता नावं घेतले तेवढे पिकं असतील किंवा त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा म्हणजे साधे बांधावरचे आपले बोर असेल किंवा चिंच असेल किंवा आवळा असेल किंवा कवट असेल, ही अशी पिकं सुद्धा आता खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला व्हॅल्यू एक्सट्रॅक्शन करायला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना ग्रामीण भागामध्ये त्याला उत्पन्न वाढीसाठी वाव आहेत. पण ती साखळी स्वरूपात गेलं तर आपण त्याची जर पूर्ण एक व्यवस्था उभी केलं तर, उदाहरण म्हणून मी सांगतो फक्त, आपल्याकडं आता काही लोकांनी चिंच पाहिली असेल, थायलंडवरून चिंच येते, गोड चिंच, आणि ती 250 ग्रॅमच्या पॅकेटमध्ये चिंच येते. ती चिंच खरं म्हटलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा बरेच काही चिंचेची झाडं आहेत, त्याच्यामध्ये त्याच व्हरायटीची चिंच तुम्हाला सापडते, तशा प्रकारची गोड चिंच. फक्त आपल्याला मार्केटिंग करायला जमलं नाही आणि आज ती थायलंडची चिंच आपल्या बाजारामध्ये जवळजवळ आज 150 रुपयाला 250 ग्रॅम म्हणजे 600 रुपये किलोने ती चिंच विकली जाते आणि लोक त्याला शहरामध्ये घेत आहेत. आता हे जे काही मार्केटिंगचे तंत्र आहे हे शिकायला पाहिजेत आणि ते आपल्याला प्रत्यक्षात आणण्यासाठी तशा उत्पादक कंपन्यांच्या साखळ्या उभ्या कराव्या लागतील. हे सगळं प्रत्येक पिकात पुढे आता मुद्दा जेवढे काही प्रश्न आले ते सगळे मार्केटिंगच्या स्वरूपातलेच होते. मला वाटतं सर्वांना कॉमन उत्तर हेच आहे की आपल्याला आता शिकावं लागेल ब्रँड कसं तयार करायचा, तो आपल्या मालकीचा कसा असेल, शेतकऱ्यांच्या मालकीचा कसा असेल आणि ते कोणावर तरी अवलंबून राहता का कोणीतरी येईल एखादी कॉर्पोरेट कंपनी पुढाकार घेईल ना, हा विचार सोडणं, आपलीच उत्पादक कंपनी उभी करणं, त्याच्या मार्फत अशा प्रकारचे ग्लोबल मार्केटमध्ये टिकतील असे ब्रँड उभे करणं आणि त्याची परत सप्लाय चेनची साखळी उभी करणं, हे मुद्दे मला वाटतं आता जेवढे प्रश्न आले त्याला धरूनच एकच उत्तर असं आपल्याला म्हणावं लागेल. अंजली चुरी म्हणून ज्या जिजामाता कृषी भूषण पुरस्कार विजेते आहे, त्या एक्झॉटिक व्हेजिटेबलचं ठाण्यामध्ये खूप मोठं काम करतात. तर त्यांना देखील याच प्रकारचा प्रश्न आहे की जो आपण सांगितला की एकत्र यायला हवं आणि त्या ठिकाणी मार्केटिंग करायला हवं. पण हे एकत्र येणं जो हा प्रकार जो आहे हा वाटतो तितका सोपा नाहीये. म्हणजे कळायला फार सोपं वाटतं की चला आपण ग्रुप तयार करूया आणि पटकन करूया, कुणाला पण वाटतं हे सहज साध्य आहे. पण तुम्ही इतक्या वर्ष ही सह्याद्रीचा ग्रुप एकत्र ठेवलेला आहे. आपण बाकी ठिकाणी बघतो अनेक संस्थांमध्ये जे आहे ते कशा प्रकारे कामकाज होतं. तर हे एकत्र तुम्ही जो ग्रुप ठेवलेला आहे आणि जी पुढे वाटचाल करताय, आज तुमचं द्राक्षाचं भवितव्य जे आहे ते नक्की नाही की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याचं काय होणार आहे. तर तुमचा बिझनेस चालण्याच्या दृष्टिकोनातून तुमचं पॅरलल बाकीच्या काय स्ट्रॅटेजीज आहेत, म्हणजे मल्टी क्रॉप स्ट्रॅटेजीज किंवा काय काय उद्योग सह्याद्री करताय? मला वाटतं विनय थोडासा मी इंटरप्ट करतो. विलास साहेब, जे प्रश्न विनयने विचारला तो माझ्या डोक्यामध्ये सुद्धा होता की आपल्याकडे आज राज्यामध्ये जवळपास 3000 जवळपास असा फार्म प्रोड्युसर कंपनी आहे. काही रोज नवीन कंपनी तयार होतात, काही विखुरतात. तर आपली जी कंपनी आहे हे फार स्ट्रॉंग असं म्हणावं लागेल, एवढ्या वर्षापासून तुमचे सुरू आहे. तर काही तुम्ही विशेष नियम केला होता का की या कंपनीला हे करण्यासाठी? कारण आता मी पाहतो कंपनी आता तयार होत आहे, परंतु ते फार लवकर 1 वर्षामध्ये, 6 महिन्यामध्ये, 2 वर्षामध्ये हे सगळं विखून जातात. तर असा कुठले तुमचे नियम किंवा असं काही विशेष कायदे किंवा असं तुमच्या काही विशेष किंवा हे तुमच्या लिडरशिपच्या हे क्वालिटी होती की तुम्ही हे ठेवलं त्या थोडासा जर असा बद्दल मला सांगा थोडासा प्लीज. तर खरं म्हटलं तर आता जे काही उत्पादक कंपन्या आपल्याकडे तयार होत आहेत किंवा जवळजवळ 3000 उत्पादक कंपन्या ऑलरेडी महाराष्ट्रात तयार आहेत, रजिस्टर झालेल्या मागच्या 5 वर्षामध्ये वेगवेगळ्या प्रोग्रामच्या माध्यमात. त्या सगळ्यांमध्ये जर पाहिलं आपण त्या अडचणीत असण्याचे जे कारण आहे ते स्पष्ट कारण आहेत. आपण शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे व्हेकल तयार केलेत, पण त्याचे ड्रायव्हर जे आहेत तर त्या कॅपॅबिलिटीचे आहेत का आणि त्यांना त्या प्रकारचं विजन आहेत का, इथं कुठेतरी आपण कमी पडलोय. आपण त्या सगळ्या उत्पादक कंपन्या एका अर्थाने त्या म्हणजे तयार झालेल्या वेगळ्या योजनांमधून सरकारच्या कोणत्या तरी एखाद्या स्कीमचा भाग म्हणून, त्यामुळे आता सरकारची जबाबदारी आहे त्याला भांडवल देणं, त्याला मार्केट लिंकेज देणं, असा विचार करून जर त्यांचे जे काही चालवणारे सर्व डायरेक्टर असतील किंवा त्याचे जे काही सिनियर मॅनेजमेंट असेल विचार करतील तर ते पुढे जाऊ शकत नाही. यात हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे की उत्पादक कंपनी ही शेतकऱ्यांची गरज आहे. आता पहिले तर शेतकऱ्याला स्वतःला एक व्यावसायिक म्हणून त्याला स्वतःला बघावं लागेल. मग अशी जसं डवले सरांनी उल्लेख केला की आता प्रत्येक पीक हे आता इंडस्ट्री म्हणून बघावं लागेल. तर त्या शेतकऱ्यांना ते समजणं आणि त्यातून ती लिडरशिप तशी तयार येणं की आपल्याला आपला व्यवसाय टिकवायचा असेल तर आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागेल आणि ते त्यासाठी हे व्हेकल उत्पादक कंपनी तयार करावं लागेल आणि ते चालवण्यासाठी त्याला प्रामाणिक नेतृत्व, ज्याला व्हिजन आहे ते असावं लागेल. म्हणजे चांगला ड्रायव्हर असेल तरच गाडी चांगल्या प्रकारे चालेल आणि त्या गाडीमध्ये बसलेल्या लोकांचं काहीतरी त्यांचं हित साधलं जाईल. त्यामुळे हे दोन्ही मुद्दे व्हेकल तयार करणं त्यामुळे चांगली लिडरशिप तयार करणं हे दोन्ही इक्वली महत्वाचे आहेत. तर तशा प्रकारचं आपण कुठंतरी कमी पडलो असतं तर त्याला आता दिशा द्यावी लागेल. आणि दुसरा जो एक मुद्दा आहे की ज्या काही उत्पादक कंपन्या तयार होत आहेत, बऱ्याचदा शेतकरी उत्पादक कंपनी, सर्व शेतकरी सभासद एकाच कंपनी झालेत, काहीच लॉजिक नाही.
ते त्या काहीतरी निमित्तानेच एकत्र आले पाहिजेत. म्हणजे आता जसं आम्ही म्हणतो पीक निहाय शेतकरी उत्पादक कंपनी, म्हणजे त्या पिकाचं एक हा जो काही उद्देश आहे का मी द्राक्ष पिकवतोय, माझ्यासारखंच कोणते द्राक्ष पिकवतोय, आणि असे आम्ही जे काही सगळे द्राक्ष पिकवणार आहे त्यांचा कॉमन अजेंडा काही आहे का बा आपल्याला एकत्र आलं तर मार्केटिंग एकत्र करायचंय, आपल्याला इनपुट एकत्र घ्यायचे, आपल्या द्राक्षाचं तंत्रज्ञान एकत्र काही शोधायचं आहे, म्हणून एकत्र आलं तर लॉजिक आहे. पण एक द्राक्षावाला शेतकरी आणि एक कापसावाला शेतकरी दोन्ही शेतकरीच आहेत, ते एकत्र आले तर काहीच लॉजिक तयार होत नाही. त्यामुळं अशा जे बऱ्याच काही झालंय तर ते क्रॉप स्पेसिफिक फार्मर प्रोड्युसर कंपनी, त्याचबरोबर दुसरा एक जो क्लस्टर एका पॉईंटला म्हणजे काही यंत्रणा जर इफिशियंट व्हायची असेल तर तिला काहीतरी एका पॉईंटला स्केल पाहिजे, मिनिमम स्केल पाहिजे, ती पण आपल्याला विचारात घ्यावं लागेल का म्हणजे जे काही 500,000 शेतकरी एकत्र येतात ते एकाच क्लस्टर मधून कसे असतील. म्हणजे पिकाचं क्लस्टर, त्याचबरोबर त्या पिकाची उत्पादक कंपनी, तिला योग्य लिडरशिप, हे मुद्दे मला वाटतं आपण सगळ्या प्रत्येक कंपनीला व्यवस्थित जर लावायला सुरुवात केली त्यात बऱ्यापैकी नक्की समजेल का ते त्यातले मग ते फसले तर का फसले. त्याला जोडून आता बरेच लोक म्हणतात की आमच्याकडे भांडवल नाही, आम्हाला भांडवल मिळत नाही म्हणून आमची अडचणी आहेत, किंवा आम्हाला मार्केट नाही म्हणून, हे सगळे तयार होऊ शकतात. भांडवल तर खरं म्हटलं तर शेतीतून जे भांडवल तयार होऊ शकतं ते कुठूनच तयार होऊ शकत नाही, फक्त तशा प्रकारची इच्छा पाहिजे. आज सह्याद्रीच्या पातळीवर आम्ही जवळजवळ 55 कोटीचं भांडवल तयार केलं, ते पूर्णपणे कसं तर फक्त त्या द्राक्ष पिकातल्याच जे काही सरप्लस आहे ते दरवर्षी ठेवणं, त्याला परत ते त्या कंपनीमध्ये परत गुंतवणूक ठेवणं, हे सगळं फक्त ते व्यवस्थित मॅनेज केल्यामुळे झालं. आणि मला वाटतं त्यात मी सुरुवातीला सांगितलं की आमचे स्वतःचे काही अनुभव तयार झाले होते जवळजवळ 15-20 वर्षाचे, तर नक्की गुंते कशामुळे आहे शेतीचे ते नीट समजल्यामुळे आम्ही सुरुवातीपासून सह्याद्री पातळीवर दिशा स्पष्ट होती की आपल्याला भांडवल तयार करायचे, त्यासाठी दरवर्षीचे टप्पे कसे ठरवायचे, मार्केट लिंकेजेस कसे वाढवायच्या, त्याचबरोबर आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर तयार करावं लागेल स्वतःचं. आम्ही त्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये वेळोवेळ गुंतवणूक करत राहिलो, गरजेप्रमाणे टेक्नॉलॉजी पूर्ण डेव्हलप करत राहिलो, आणि त्याचबरोबर पूर्ण एक प्रामाणिक पूर्ण सगळी टीम सगळ्या यांची डायरेक्टर किंवा सर्व यांची एम्प्लॉयची तयार करत राहिलो. त्यामुळे ते संघटित यातून हे सगळ्या गोष्टी घडल्यात आणि तेच प्रत्येक कंपनीच्या पातळीवर करावं लागेल, त्याशिवाय काही दुसरा पर्याय नाही. आता मगाशी डवले सरांनी जो उल्लेख केला की जो इन्क्युबेशन सेंटरचा उद्दिष्ट सह्याद्रीने घेतलंय, उद्या त्याचं अनाउन्समेंट होते 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या निमित्ताने, तर त्याचं उद्दिष्ट आहे का या अशा ज्या काही कंपन्या आपल्या अडकळत आहेत त्या कंपन्यांना आता हे पूर्ण त्यांना हे करणं, हँडहोल्डिंग करणं, त्यांना जी लागेल ती सर्व एक गोष्टी सगळ्यात जास्त त्यांचं कॅपॅसिटी बिल्डिंग असेल किंवा मार्केट लिंकेजेस असेल किंवा त्यांना कॅपिटल क्रिएशनसाठी जे काही चॅलेंजेस असतील, टेक्नॉलॉजी असतील, पोस्ट सर्व्हिस असतील, तर सर्वांवर त्यांना सपोर्ट देणं आणि त्यातून या अशा उत्पादक कंपन्यांना आता गती देणं. पण यात सगळ्यात मुख्य मुद्दा जो आहे का तो चांगली नेतृत्व पुढे येणं. आता ग्रामीण भागातून तसं शेतकऱ्यांमधूनच आपल्याला चांगलं तरुणामधूनच असं विधायक नेतृत्व आणि त्याचबरोबर त्याला समज असलेलं पूर्ण एक व्यावसायिकची समज असलेलं असे नेतृत्व पुढे आणावं लागेल, त्याच्यावर आपल्याला भर द्यावा लागेल. ते दिलं तर नक्कीच आपल्याला मला वाटतं काहीच अडचण येणार नाही. तुम्ही पण उल्लेख केला की मुख्यमंत्री साहेबांच्या जे काही विजननी मागच्या महिनाभरापूर्वी विकेलच्या आपण जे काही याच्यावर जे बोललो ते 100 विलास शिंदे तयार व्हावेत. खरं म्हटलं तर हे आता काही अशक्य गोष्टी अशा काही विषयच नाहीत. हे आपल्याकडं कृषी विद्यापीठामधून खूप चांगले हुशार आणि चांगल्या प्रकारचं ग्रामीण भागात समज तरुण बाहेर पडतात, फक्त त्यांना ऍग्रिकल्चरमध्ये पूर्ण झोकून देऊन काम करण्याच्या वृत्तीने त्यांना आणावं लागेल. तेच काम आता सर्वात महत्त्वाचं चॅलेंज असतं, तर उत्पादक कंपनीची चळवळ ही खऱ्या अर्थाने बदल घडून आणेल. धन्यवाद. विनय तुम्ही प्रश्न विचारा. येस, आता मी सर या ठिकाणी असं करतोय की लातूरचे श्रीकर म्हणजे अॅग्रो प्रोड्युसर कंपनीचे संचालक आहेत बाळासाहेब दाताळ म्हणून, तर तेही एक शेतकरी उत्पादक कंपनी चालवतात, फक्त ती सोयाबीनचे आहेत, ते संचालक आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने चालवतात. तर त्यांच्या मनामध्ये विलासजींना काही प्रश्न आहेत का? बाळासाहेब आपण विचारा, आपला माईक अनम्यूट करा आणि आपला प्रश्न विचारा. दाताळ साहेब आपला माईक अनम्यूट करा. बाळासाहेब आपला आवाज येतोय? दाताळ आपला माईक अनम्यूट करा आणि बोला. काय प्रश्न असतील विलासजींना तर तुम्ही विचारा, एक शेतकरी प्रतिनिधी म्हणून. मला वाटतं त्यांचा हे गेलेलं आहे. माझा एक आणखी प्रश्न होता जोपर्यंत दाताळ साहेब येत आहे, शिंदे साहेब, एक आपल्या ब्रँडिंग, मार्केटिंग आणि आपली जे लोगो आहे ते फार छान असा आपण डेव्हलप केलेला आहे. तर बरेच शेतकऱ्यांचे कंपनी जे आहेत ब्रँडिंग आणि जे आहे मार्केटिंग, लोगो इत्यादी मध्ये थोडासा मागे राहतात. हे तयार करण्यासाठी आपण कसा प्रयत्न केला आणि बाकी जे फार्मस्युटिकल कंपनी आहेत त्यांना
आपण काय संदेश देणार, थोडासा जरा नेमका मला सांगा. सर आता सर्व फार्मा प्रोड्युसर कंपनी पुढे खरं म्हटलं तर जर आदर्श आहे तो अमूलचाच आपण म्हणायला काही हरकत नाही. अमूलने जे काम उभं केलं मागच्या एक जवळजवळ 73 वर्षामध्ये, त्यातही 1960च्या दरम्यान त्यांनी जे काही खरं पाया त्यांनी रचला अमूलचा, त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा ब्रँडिंगचा. त्यांनी जे 1960 मध्ये त्यांनी जे काही दिशा पकडली की देशातली सर्वात चांगल्या ऍडव्हर्टायझिंग एजन्सीला तेव्हा त्यांनी मार्केटिंगची जबाबदारी दिली, आणि त्यातून स्ट्रॅटेजी म्हणजे जे अमूल गर्ल पासून तर सगळं ते ब्रँड तयार करण्यापासून आणि त्याचं योग्य पद्धतीने कम्युनिकेशन हे त्यांनी जे केलं ते सर्वांना शिकण्यासारखं आहे. आम्ही त्या दिशेने सुरुवातीपासून एक दिशा ठेवली की आपल्याला एक आपली विश्वासार्हता तयार करायची, ब्रँड तयार करणं म्हणजे विश्वासार्हता तयार करणं आहे. आणि त्यासाठी एक चांगल्या पद्धतीने म्हणजे एक तर पहिले तर गुणवत्ताच आणि किंवा आपली सगळी खरोखरच आपल्या उत्पादनामध्ये सगळी ताकद असायला पाहिजे, पण त्याचवरती योग्य पद्धतीने कम्युनिकेशन बी झालं पाहिजे. आणि त्यामुळे ब्रँड तयार होताना म्हणजे त्याचं लोगो पासून तर त्याची ब्रँड स्ट्रॅटेजी पासून तर त्याच्यातलं सगळं त्याचं कम्युनिकेशनचं सगळं याच्याविषयी आम्ही पहिल्यापासून जागरूक होतो. आणि त्यासाठी मग चांगल्या एजन्सीज ज्या काही आता महाराष्ट्रात मुंबई पुण्यामध्ये त्यात आपल्याला मिळतात, कारण सगळं म्हटलं तर देशाचं सगळं इकॉनॉमी सेंटर मुंबई असल्यामुळे इथे भरपूर क्रिएटिव्ह काम करणारे लोक आहेत. कॉस्ट नक्कीच हा महत्वाचा भाग असतो, पण एक आता शेतकरी उत्पादक कंपनी समजून घ्यावा लागेल का आपण जेव्हा खर्च करायचं म्हणतो तर त्यातला खर्च करताना मग तो खर्च वेगवेगळ्या पातळीवर, कधी उत्पादनाच्या पातळीवर आहे, कधी मग तो पोस्ट सर्व्हिसच्या पातळीवर आहे, कधी मार्केटिंगच्या पातळीवर आहे. या सगळ्या खर्चामध्ये ब्रँड क्रिएशन मध्ये जो खर्च आहे हा सगळ्यात अर्थाने आपला एक म्हणजे ती लॉंग टर्म हे म्हणता येईल, इन्व्हेस्टमेंट म्हणता येईल, आणि तो सगळ्याच अर्थाने महत्वाचा आहे. कारण ब्रँड तयार होणं म्हणजे थोडक्यात एक इंजिन तयार होणं आहे, आणि इंजिन जर असेल तर मग तुमच्या मागच्या गाडीच्या डब्यांना अर्थ आहे. त्यामुळं ब्रँडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं, ब्रँडमध्ये खर्च करणं हे सगळ्या अर्थाने महत्वाचं आहे, समजून घ्यायला पाहिजे. त्या दृष्टीने एक पहिली तर मानसिकता व्हायला पाहिजे, कारण नाही तर लोकांना ते पटतच नाही मार्केटिंगला किंवा एखाद्या ब्रँड एजन्सीला पैसे द्यायचे म्हणजे कशाला द्यायचे. आणि हे करताना मला वाटतं एका कंपनीच्या पातळीवर ब्रँड तयार होऊन उपयोगाचं नाही, तर ते पीकने आहे उत्पादक कंपनीचं जे काही फेडरेशन आहे त्याच्या पातळीवर जर ब्रँड तयार झाला तो जास्त सस्टेनेबल असेल. जसं अमूलचा जर आज पाहिला, अमूलचा ब्रँड तयार झाला म्हणजे आज तो पूर्ण गुजरात मिल्क फेडरेशनचा ब्रँड म्हणून पुढे आलाय. आणि त्यामुळे त्याच्यावर त्या ब्रँडवर जे काही इन्व्हेस्टमेंट आहे, मार्केटिंगसाठीचं बजेट आणि त्यासाठीचं प्रमोशनच्या ऍक्टिव्हिटीसाठीचं बजेट, ते तसं मग ते बजेट चांगलं सायझेबल तयार होतं, त्यातून मग ते अजून कम्युनिकेशन चांगलं होतं. आपल्याला राज्यामध्ये तसंच विचार करावा लागणार आहे. शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रत्येकाचा ब्रँड वेगळा व्हायच्या ऐवजी त्यांच्या एक क्रॉप स्पेसिफिक फार्मर प्रोड्युसर कंपनीचं एक फेडरेशन होणं, आणि त्या फेडरेशनचा ब्रँड झाला तर तो जास्त मग तिथं मला वाटतं लॉजिकल असेल, आणि त्या प्रकारची स्ट्रॅटेजी घ्यावी लागेल. आणि या बाबतीत मोठ्या प्रमाणात आपल्या लोकांचं त्यांचं कॅपॅसिटी बिल्डिंग करावं लागेल, त्यांचं त्या प्रकारचं माइंडसेट तयार करणं आणि ते त्यासाठी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी त्यांची मानसिकता तयार करावी लागेल. धन्यवाद विलासजी. मला वाटतं बाळासाहेब दाताळ, आता तुमचा माईक अनम्यूट झाला असेल तर हे एका फार्मा प्रोड्युसर कंपनीचे, सोयाबीन उत्पादक कंपनीचे संचालक आहेत. तुमचा विलासजींना काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारा. नमस्कार विलासजी. नमस्कार. नमस्कार सर. सर, आपण कापूस आणि डाळिंबाच्या बाबतीमध्ये, प्रक्रियेच्या बाबतीमध्ये थोडीशी माहिती दिली, पण आपण परत मराठवाड्याचा जो फार जिव्हाळ्याचा सोयाबीन उत्पादनाचा जो प्रश्न आहे, तर त्या संदर्भामध्ये व्हॅल्यू चेन ॲडिशनच्या बाबतीमध्ये काही सांगता येईल का? आणि सोया प्रोटीन प्रोडक्शन प्रोसेस याच्या बाबतीमध्ये काही मार्गदर्शन करता येईल किंवा काही सांगता येईल काय? सोयाबीनचं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की सोयाबीन डायरेक्ट कोणाच्याच आहारामध्ये जात नाहीत. सोयाबीनचं जे आता ते प्रोसेस झाल्यानंतर त्याचे जे काही असेल ऑइल सेपरेट होतात, आणि त्याचबरोबर त्याचे जे काही सोया केक असते त्याच्यापासून नंतर वेगवेगळे काही प्रोडक्ट तयार होतात. आता हे सगळ्यामध्ये आता मग मोठ्या कंपन्या ज्या एडीएम सारख्या किंवा मग केती ऑइल सारख्या कंपनीज मोठ्या दिसतात काम करताना, आणि त्यामुळे एक असं वाटतं का बा इथे आपण मग उत्पादक कंपनी म्हणून नक्की काय करू शकतो. त्यामुळे बऱ्याच उत्पादक कंपन्या सोयाबीनमध्ये काम जे करतायत त्या इतर सोयाबीनचं सीड प्रोव्हाइड करणं किंवा मग ते सोयाबीनचं परत कलेक्शन करून या मोठ्या कंपन्यांना देणं, हेच काम करताना बऱ्याचदा दिसत आहेत. मला वाटतं याचा जो एक अप्रोच आहे की सोयाबीनचं पीक हे प्रत्येक तुमच्या जे काही शेतकरी सभासद आहेत तर प्रत्येकाला ते फायदेशीर होईल या दृष्टीने जो विचार करायचा म्हटला, तर दुसरी मार्केटिंगच्या बाजूला आपल्याला जे इनिशिएटिव्ह आहे त्याच्यामध्ये तुम्ही जसा उल्लेख केला की सोयाचे काही प्रोडक्ट जे काही असतील वेगळ्या प्रकारचे, एक तर सोया मिल्क पासून किंवा सोया प्रोटीनचे काही व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट तयार करून आणि त्याचं मार्केटिंग, आज तुम्ही जर पाहिलं तर बऱ्याच चायनीज प्रोडक्ट मध्ये
सोयाचा वापर हा कंपल्सरीच आहे. सोया मग ते सॉसपासून तर मग बाकीचे इतर काही सोयाचे प्रोटीनयुक्त प्रोडक्ट असतील त्याचं व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट जर त्याची एक डायरेक्शन पकडली त्याला व्यवस्थित ब्रँड नाही, ऑइलमध्ये जाण्यात काही पॉईंट नाही, सोया ऑइलमध्ये किंवा नुसतं सोयाची नुसते आता जे काही आहे पूर्ण सोया प्रोसेसचे युनिट जे आहे मोठे तसे लावण्यात काही अर्थ नाही, कारण ऑलरेडी इंडियामध्ये सोया प्रोसेसिंगमध्ये सरप्लस कॅपॅसिटी तयार झालेली आहे. त्यामुळे उत्पादक कंपन्यांनी आपण आपली स्वतःची एक जे आहे ना व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्टची डायरेक्ट लाईन लावणं अशा प्रकारचा जर थॉट घेतला आणि सगळ्यात महत्त्वाचा फोकस गेला तो सोयाबीनची उत्पादकता वाढवण्यावर. आज जे काही आपली उत्पादकता आहे सोयाबीनची ती राज्यामध्ये खूप कमी आहे आणि तिथंच खरं इकॉनॉमीज बिघडत आहेत, कारण नुसतं भाव वाढून चालणार नाही, त्यामुळे उत्पादकता वाढली पाहिजे. आज 3 ते 4 क्विंटल 5 क्विंटलच्या किंवा जास्तीत 8 क्विंटल असं जे काही उत्पादकता निघते ते 30 क्विंटल पर्यंत नेणं ही खरी दिशा असायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने उत्पादकता वाढवणं हा एक तुमचा दिशा. आणि दुसरीकडे त्यासाठी म्हणजे काय असेल क्वालिटी सीड पासून तर त्याचबरोबर योग्य तंत्रज्ञानाचा विषय आणि त्याचबरोबर गरजेप्रमाणे जे काही असतील स्प्रेइंगच्या टेक्नॉलॉजी चांगल्या तुम्हाला डेव्हलप करायला शक्य आहेत. तुम्ही जर तशा कम्युनिटी स्प्रेइंगच्या यंत्रणा जर उभ्या करू शकले उत्पादक कंपनी मार्फत तर तो एक मोठं काम नक्कीच असणार आहे, ज्यांनी उत्पादकता वाढायला बियाण्यामध्ये सुधारणा, नंतर चांगल्या प्रकारच्या टेक्नॉलॉजी याचं सर्व त्यासाठीचं पूर्ण सगळं शेड्यूल पासून आणि त्याचबरोबर स्प्रेइंगच्या वगैरे व्यवस्थित टेक्नॉलॉजी आणि इव्हन मग सोयाबीन हार्वेस्टिंगच्या त्या उत्पादक कंपनीच्या मार्फत उभ्या करणं आणि जे काही बल्क काम आहे त्या दुसऱ्या मिलकडून करून घेणं, म्हणजे जे काही असतील मोठ्या मिल ज्यांच्याकडून सोया प्रोसेस करून घेणं, ऑइल सेपरेट करणं आणि केक सेपरेट करणं आणि त्याचं व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्टवर काम करणं. जसं मगाशी कॉटनमध्ये म्हटलं, कॉटनमध्ये आम्ही डायरेक्शन पकडले की मधल्या यंत्र उभ्या करायचंच नाही आपण, कारण ते ऑलरेडी आहे. स्पिनिंग मिल जर ऑलरेडी उभी असेल, वेविंगच्या ऑलरेडी कॅपॅसिटी असेल तर ते कशाला आपण करायचं, आपण डायरेक्ट एंड प्रोडक्टकडे जाऊ, डायरेक्ट गारमेंटकडे. तसंच सोयामध्ये तुम्ही डायरेक्ट एंड प्रोडक्टकडे जाणं आणि तसं ब्रँड तयार करून तुम्ही जर तुमच्या मार्केटिंगला लागले ते जिल्ह्यात म्हणजे लातूर पासून तर तालुका प्लेस पासून तर सगळीकडे ते आज सोयाचा खप आहे. म्हणजे आज सोया फक्त आपण आपल्याला ते आपल्या यांनी ब्रँडने कधी आपण पाहिलेले नाही. तर मला वाटतं तो तसा आहे सोया स्वास्था किंवा मग तुमचे सोयापासूनचे वेगळे वेगळे जे काही सोया मिल्क पासून तर व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट डायरेक्ट मार्केटमध्ये आणणं असं जर दिशा पकडली तर ते लॉजिकल आहे. सर, सोया प्रोटीन प्रोडक्शनच्या बाबतीमध्ये काही सांगता येईल का? सोया प्रोटीन नक्की तुम्हाला त्याचं व्हॅल्यू प्रोडक्ट मार्केटिंगचं म्हणायचं का टेक्निकली काही? नाही, टेक्निकल प्रोडक्शनच्या बाबतीमध्ये प्रोडक्शन प्रोसेस जे आहे, जसा ऑइल केक केल्याच्या नंतर जे काही केक राहतो त्याच्यापासून आपल्याला व्हॅल्यू ॲडिशन साठी प्रोटीन एक्स्ट्रॅक्शन आहे, त्या केक मधून प्रोटीन एक्स्ट्रॅक्शन हे एक व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे सोयाबीन मधलं एक सर्वात म्हणजे उच्च असं व्हॅल्यू ॲडिशन आहे. तर त्या संदर्भामध्ये कारण मी बराच प्रयत्न केला पण मला कुठे त्याच्याविषयी नॉलेज मिळालेलं नाही. त्याच्या संदर्भात आहे ना मी तुम्हाला कनेक्ट करून देतो. आमचे मित्र आहेत आपले दादा गांगुडे म्हणून, श्रीकृष्ण दादा गांगुडे, तर ते पोल्ट्री इंडस्ट्रीमध्ये त्यांचं मोठं काम आहे आणि सोयाच्या बाबतीत मग ते त्यांना रॉ मटेरियल त्यांना मोठ्या प्रमाणात लागतात. तर त्यांनी आता रिसेंटली अमेरिकेवरून काही मशिनरी इम्पोर्ट केलेली आहे आणि त्याच्यामध्ये ते सोया प्रोटीन एक्स्ट्रॅक्शन साठीचीच मशीन्स आहेत त्या. आणि तो प्लांट जो आहे तो म्हणजे एक असा तुम्हाला आपल्या म्हणजे कंपनीच्या लेवलला लावू शकता तुम्ही. एक साधारण 1.5 करोडच्या आसपास मशीन आहे, पण ऑल टुगेदर इन्व्हेस्टमेंट ते 3-3.5 करोडचे असेल. पण तो युनिट जे आहे तर त्यातून आपल्याला जो पाहिजे तो घटक म्हणजे प्रोटीनचं एक्स्ट्रॅक्शन हे राईट वेनी करता येतात. तर त्यास मी तुम्हाला त्यांचा नंबर शेअर करतो. तुम्ही जर मला वाटतं माझा नंबर जर तुमच्याकडे असेल किंवा नंतर तुम्ही कार्यक्रम शेवटी घ्या आणि मला फोन करा, मी तुम्हाला तो नंबर देतो. मग त्या संदर्भात तुम्हाला कनेक्ट करून देतो मी. त्यांच्याकडून नक्की तुम्हाला टेक्निकली सपोर्ट मिळेल आणि प्रत्यक्ष बघायला मिळेल. जर तुम्ही नाशिकला आले कधी तर ते मशीन बघायला मिळतील. नाही, या तर ठिकाणी मी हा कार्यक्रम बघणाऱ्या तसेच सगळ्या तमाम लोकांना मी विनंती करतो की त्यांनी खरोखरच हा जो काही सह्याद्रीचा मोहाडी या ठिकाणचा जो काही प्लांट आहे आणि त्या ठिकाणी चालणाऱ्या ऍक्टिव्हिटीज आहे त्या जर बघितल्या तर तुम्हाला 1000 पट जास्त लर्निंग जे आहे ते या माध्यमातून होऊ शकतं. विलासजी, या ठिकाणी मी तुमच्या सह्याद्रीचं जे रिटेल आउटलेट आहे त्याचा फोटो मी स्क्रीन शेअर केलेला आहे. आता तुम्ही एका बाजूला त्या ठिकाणी प्रोडक्शन करताय, ऍग्रिगेशन करताय, एक्सपोर्ट करताय आणि हा मार्केटिंगचा हा प्रकार नक्की हा कुठे कुठे तुम्ही करताय, कशा पद्धतीने हे चॅनलाइज करताय? आम्ही एक सुरुवातीपासून जी दिशा ठेवली की आपल्याला जास्तीत जास्त व्हॅल्यू कशी तयार करायचा येईल आणि त्यासाठी मग आपलं उत्पादन जे आहे ते आपल्याला चांगल्या पद्धतीने कसं मार्केटिंग करता येईल हा एका बाजू दिशा. आणि दुसरीकडे फळ भाजीपाल्यामधलं जी एक अडचण असते का बाजारामध्ये खूप अपडाऊन होतात आणि बाजार कधी कधी घसरला तर खूप पडून जातो. टोमॅटो कधी कधी 50 पैसे मी आपण विकताना बघतोय.
तर ह्या दोन्ही अर्थाने आम्ही जी त्यातला इंटिग्रेटेड मार्केटिंग स्ट्रॅटेजी आम्ही तयार केली. सुरुवातीपासून सह्याद्रीमध्ये एक थॉट तयार झाला की आपलं उत्पादन विकायचं चांगल्या पद्धतीने. मग ते मी युरोपला विकायचं का मुंबईला विकायचं हा भाग नंतरचा आहे. मला जिथे चांगली किंमत मिळेल ते विकेल. पण त्यासाठी रस्ते तयार करू आपण. म्हणजे एकच रस्त्याच्या आम्ही 4 रस्ते तयार करायचे. मग माझ्या गरजेप्रमाणे मी त्या रस्त्याने जाईल. मग त्यातून एक्सपोर्टचं चॅनल उभं करायचं काम जे सुरुवातीपासून आम्ही करतच होतो. त्याच्याबरोबर मग देशातल्या मार्केटमध्ये स्वतःचं डायरेक्ट ग्राहकापर्यंत पोहोचण्याचं चॅनल, म्हणजे त्याला डायरेक्ट रिटेल मार्केटिंग जे म्हणतो आपण, ते चॅनल उभं करणं. दुसरीकडे त्याचं बल्क मार्केटिंगचं बी चॅनल उभं करणं. आणि नंतर चौथं जे आहे ते आपण प्रोसेसिंगचं बी यंत्रणा उभी करणे स्वतःची. म्हणजे आपण गरजेप्रमाणे ठरवू शकतो की आपल्याला आपलं उत्पादन आता कुठे पाठवायचे. तुम्ही आता मगाशी म्हटले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर द्राक्षामध्ये काय अडचण होईल, आम्हाला कोणती साफ अडचण होणार नाही. मी तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, जेव्हा मागच्या 4 महिन्यांमध्ये सुद्धा जेवढं काही कोरोनाचं संकट होतं त्या काळामध्ये सुद्धा आम्ही बऱ्यापैकी सिच्युएशन मॅनेज करू शकलो. एक्सपोर्टला अडचणी तयार झाल्या, तिथे माल आमचे नुकसानी झाल्यात, भरपूर नुकसान झाल्यात. पण दुसरीकडे ही रिटेलची यंत्रणा जी तुम्ही आता दाखवली ती तयार असल्यामुळे आम्ही लगेच त्याला आमचं जे काही उत्पादन आहे तिकडे डायव्हर्ट करू शकलो. प्रक्रियेच्या यंत्रणा असल्यामुळे तिकडे प्रक्रिया करू शकलो. ते एका वेळी 4 वेगवेगळे मार्केटिंगचे चॅनल उभे राहिल्यामुळे मग त्या फळ भाजीपाल्यातली जे काही अपडाऊनची सिच्युएशन आहे आणि एकीकडे जे काही अपेक्षित किंमत आहे की आपल्या मालाची कमीत कमी उत्पादन खर्चावरती किंमत आलीच पाहिजे, हे सगळे दोन्ही अर्थाने मग सह्याद्रीला हाताळणी करायला शक्य होतात. तर हे ठरवून केलेल्या स्ट्रॅटेजीमुळे झालं. जे काही मागच्या 10 वर्षामध्ये विचार केला गेला, इन्व्हेस्टमेंट केली गेली, त्यासाठीचं जे काही सगळे पूर्ण टीमनी काम केलं, त्यामुळे कोरोनाचं आता जे सगळ्यात मोठं संकट आहे, 100 वर्षात येणारं संकट, त्या संकटाच्या काळात सुद्धा सह्याद्रीच्या सभासद पातळीवर तरी आम्ही कमीत कमी भरपूर मार्ग काढू शकलो. अडचणी नक्कीच आहेत, पण मार्ग तुलनेने नक्कीच इतरांपेक्षा आम्ही बेटर वेने काढू शकलो. आता या ठिकाणी स्क्रीनवर मी तुमचं सर्टिफिकेशनचं स्लाइड शेअर केलेली आहे की ज्याच्यामध्ये किमान जवळपास 16 प्रकारचे सर्टिफिकेशन्स आहेत. नक्की या सर्टिफिकेशनचा अर्थ काय आणि त्याचं महत्व काय आहे? हे सगळे जे सर्टिफिकेट आहेत हे पूर्ण फूड सेफ्टी किंवा जे काही फूड स्टँडर्ड्स आहेत त्या इंडस्ट्रीचे त्याशी संबंधित आहेत. आणि वेगवेगळ्या देशातले किंवा वेगवेगळ्या काही सुपर मार्केटचे ते स्टँडर्ड्स आहेत. आता म्हणजे आपण कोणतेही उत्पादन जे तयार करतो शेतामध्ये आपण कधीच हा विचार करत नाही का विक्री करताना ग्राहकाला त्याला काही एक स्टँडर्डची अपेक्षा आहे वगैरे. पण आता जे काही सह्याद्रीच्या एक इकोसिस्टम मध्ये सर्व शेतकऱ्यांनी समजायला लागला की माल उद्या मी जर जर्मनीच्या एखाद्या एडेका म्हणून सुपर मार्केटला विकतोय किंवा इंग्लंडमध्ये एखाद्या टेस्को सुपर मार्केटला विकतोय, तर ते मला जर तिथं त्यांनी सुपर मार्केटने माझा माल ठेवायचा असेल तर आम्हाला सगळं स्टँडर्ड ठेवावं लागेल. मग आमचे सगळे सभासद आज जे काय आहेत सह्याद्रीचे ते पूर्णपणे ग्लोबल सर्टिफाईड सभासद आहेत. म्हणजे प्रत्येक फार्मवर त्याच्या गुड ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस त्याच्यात स्टँडर्ड मेंटेन केले जातात. नंतर पॅक हाऊस लेवलला सुद्धा सगळे स्टँडर्ड, मग त्याच्यात तुम्ही जे पाहिलं FSS स्टँडर्ड असेल किंवा मग वेगवेगळ्या देशासाठी जे लागणारे स्टँडर्ड्स असतील ज्याच्यामध्ये ISO स्टँडर्ड असेल किंवा काही स्पेसिफिक कंट्री कोशर हे ज्यूस मार्केटसाठी किंवा हलाल हे आपल्या गल्फ मार्केटसाठी असे किंवा अमेरिकेसाठी USFDA ते मार्केटनुसारचे स्टँडर्ड सगळे आहेत. त्याचबरोबर आता काही जे काही जगभर सगळी पूर्ण ट्रेंड आहेत ग्राहकाच्या बाजूने तर त्याला फूड सेफ्टी बरोबर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी बाबतीत बी त्याला हे लागतात ॲश्युरन्स लागतो. मग त्यासाठी जे फेअर ट्रेड सर्टिफिकेट आहेत किंवा मग रेन फॉरेस्ट अलायन्स आहेत, तर हे सगळे म्हणजे आज सुपर मार्केट किंवा ग्राहकाच्या पातळीवर एक विश्वासार्हता तयार करण्यासाठी सर्टिफिकेशन हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यामुळे एवढे 16 प्रकारचे सर्टिफिकेट आहेत. म्हणजे आज या सगळ्यामुळे सह्याद्री जगात कुठेही माल विकू शकते. आज युरोपच्या देशात असेल, अमेरिकेत असेल किंवा जपान असेल किंवा गल्फ मार्केट असेल, प्रत्येक ठिकाणी जवळजवळ 42 देशात सह्याद्रीचं उत्पादन जात आहे. त्याचं कारण आहे की ते स्टँडर्ड पूर्ण तयार झालेत आणि ते तशा प्रकारचे स्टँडर्ड या सर्टिफिकेशननी आपण त्याला ॲश्युअर बी केलेलं आहे. आणि त्यामुळेच कस्टमर बी तेवढ्या मोठ्या प्रमाणात सह्याद्रीचा तयार झाला. बरोबरच आहे. आज आपला खरं तर 7 ते 8 हा 1 तास चर्चेचा वेळ ठरलेला होता. आपण सुरुवातीला सचिव महोदय, आयुक्त महोदय यांनी गेलं थोडंसं आता 8 वाजून म्हणजे 8 मिनिटं झालेली आहेत. आपण थोड्या वेळा समारोप करणार आहोत या कार्यक्रमाचा, कारण ती वेळ पाळणं देखील तितकंच महत्वाचं आहे. पण विलासजी मला एक सांगा की आजकालचा युवक जो आहे तो फार मोठ्या प्रमाणात बघतो आपण कुठंतरी कोरफड लागवड किंवा इमू पालन किंवा अशा प्रकारे ससे पालन अशा प्रकारचे प्रयोग करतो आणि मग त्यात कुठंतरी तो फसला जातो, अडकला जातो. तर अशा युवकांना तुम्ही काय सांगाल, काय मार्गदर्शन कराल? एखादा नवीन एंटरप्राइज सुरू करताना तुम्ही कोणती दक्षता घ्यायला हवी युवकांनी? शेती हा काही जुगार नाही आहे. आज खरं लोक तसं करायचा प्रयत्न करतात, काहीतरी असं म्हणजे आपण एक डाव खेळून बघू अशा प्रकारचा जो काही प्रयत्न आहे तो कधीच चालू शकत नाही, कुठेच नाही. म्हणजे शेती असेल किंवा कोणत्या क्षेत्रात चालू शकत नाही. आपण शेतीला पूर्ण एक व्यवसाय म्हणून बघायला हवं, तर त्यासाठी पूर्ण अभ्यासानेच आपण प्रत्येक त्यातल्या संधीकडे बघायला हवं. फक्त 2च मुद्द्यांनी जरी मला वाटतं कोणत्याही एखाद्या पिकामध्ये येताना किंवा एखादा असं काही ऑपॉर्च्युनिटीमध्ये येताना विचार केला तरी बरेच प्रश्न सुटू शकतात.
त्यातला एक पहिला मुद्दा जो आहे की मार्केट नक्की काय आहे, मार्केट डिमांड काय आहे, मार्केटमध्ये ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत. तुम्ही जेव्हा विचार करताय इमू पालनाचा विचार करताय किंवा असं काही तसं काही गोष्टी विचार करतायत, तर बेसिक अभ्यास त्या पद्धतीने व्हायला पाहिजे. फक्त डिमांड आहे, खूप डिमांड आहे, या वस्तूला खूप मागणी आहे, असल्या गप्पा उपयोगाच्या नाही. अभ्यास व्हायला पाहिजे, मार्केट रिसर्च व्यवस्थित व्हायला पाहिजे, व्यवस्थित डेटा काढून. आज गुगलच्या जमान्यामध्ये आपण आहोत, सगळी इन्फॉर्मेशन गुगलमध्ये तुम्ही ठरवलं तर मिळू शकते. एखाद्या वस्तूचं मार्केट साईज किती आहे, एक्झॅक्टली नक्की ते मार्केट असेल नॅशनल लेवलला, इंटरनॅशनल लेवलला ते किती साईज आहेत, त्याच्यामध्ये नक्की मग आपल्याला इथं किती संधी आहेत आपल्या महाराष्ट्रात सुद्धा काही करायचं असेल तर हा विचार. आणि दुसरीकडे आपले रिसोर्सेस, म्हणजे माझ्याकडे असलेले रिसोर्सेस, मग माझ्याकडे उपलब्ध असलेलं पाणी, माझ्याकडे उपलब्ध असलेलं हवामान, माझी जमीन, माझं भांडवल, मनुष्यबळ, आणि मग त्याच्यामध्ये मग मी नक्की काय कोणत्या गोष्टीकडे द्यायला पाहिजे, फोकस करायला पाहिजे. या दोन्ही रिसोर्स मॅनेजमेंट आणि इफिशियंट रिसोर्स मॅनेजमेंट आणि दुसरीकडे मार्केट ऑपॉर्च्युनिटीज, या दोन्हींना जर योग्य पद्धतीने समजून घेतलं आणि त्यानुसार जर मग आपण शेतीमधल्या जे काही आपल्याला संधी असलेल्या पिकाकडे लक्ष दिलं तर मला वाटतं योग्य असेल. उगीच काहीतरी अशा एखाद्या वरवरच्या काहीतरी एखाद्या कल्पना किंवा वरवरचं कोणीतरी सांगितलेलं माहिती त्याला बळी पडण्यात काही कारण नाहीत. अभ्यासाने जायला पाहिजेत. अभ्यास केल्याशिवाय खरं म्हटलं तर नुसतंच डायरेक्ट उडी मारणं म्हणजे तुम्हाला पोहता येत नाही आणि फक्त कोणीतरी सांगितलं का वर खाली जमिनीमध्ये आपल्या समुद्रामध्ये काही सोनं आहे म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये मारायची, तो असा तो गाढवपणासारखा प्रकार आहे, तो फसतोच. त्यामुळे अभ्यास पाहिजे आणि शेतीला बिलकुल तसं जुगारसारखं पाहायला नाही पाहिजे. आता पूर्ण एक शाश्वत व्यवसाय म्हणून बघायचंय तर मग त्याला जोडून मार्केटचा आणि रिसोर्स मॅनेजमेंटचा अभ्यास पाहिजे. आणि याला जोडून म्हणजे आज खरं म्हटलं तर तांत्रिक दृष्टीने कोणी तयारच होत नाहीत. वरवरच्या गोष्टीने आपण बोलतो तर तांत्रिक अभ्यास बी तेवढा करायला हवा. तरुण वर्ग बऱ्याच शेतीकडे बघताना कसं बघतोय का काही पर्याय नाही म्हणून तो शेतीकडे येतो. शेवटी दुसरं काही जमत नाही म्हणून काहीतरी करणार. आमच्या विद्यापीठातून भरपूर ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट बाहेर पडतात. पहिले 5-6 वर्ष एमपीसी करतील, युपीसी करतील, मग ते जमत नाही म्हणून ऍग्रिकल्चर येणार. आणि मग आल्यानंतर त्यांना एकदम काहीतरी असं वाटतं का काहीतरी असं जादूनी काही व्हावं. जादूनी काहीच होत नाही. हार्डवर्क शिवाय पर्याय नाही. आणि त्याचबरोबर योग्य त्याला स्ट्रॅटेजी आणि अभ्यास हे तिन्ही गोष्टी शेतीमध्ये पाहिजेच. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा परत संघटित ताकद. संघटित ताकदीशिवाय काही शक्य नाही. त्यामुळे हे सगळेच मुद्दे मला वाटतं इक्वली इम्पॉर्टंट आहे. जे नवीन येणार कोणी शेतीमध्ये येणार तरुणाने ते लक्षात घेतलीच पाहिजे. बरोबर, धन्यवाद. आता मला वाटतं की या ठिकाणी आपण कार्यक्रम थोडासा वाइंडअपच्या दिशेने चाललेला आहे. या ठिकाणी आयुक्त महोदय आहेत. मला वाटतं की आयुक्त महोदयांना काय पार्टिसिपेट होऊन काही कन्क्लूड करायचं असेल तर कन्क्लुडिंग रिमार्क्स साहेबांनी द्यावेत असं मी त्याला विनंती करतो. नाही, थँक्यू सो मच आणि विलास साहेबांच्या फार फार मी आभारी आहे. कारण की मला माहिती आहे काळाची मर्यादा आहे आणि व्हॉट्सअप युट्यूबवर जे आता मी मेसेज पाहतोय भरपूर असा लोकांना प्रश्न आहे, परंतु मला आठवण आहे की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देता येत नाही. तुम्हाला सुद्धा काळाची मर्यादा आहे. फक्त मला एकच शेवटमध्ये मला असा प्रश्न आहे की ॲज अ सक्सेसफुल एंटरप्रेन्युअर तुम्ही आहेत आणि एक फार सक्सेसफुल यशस्वी तुम्ही एक कंपनी उभी केली आहे. आता आपले राज्यामध्ये सांगितलं की 3 यार असे यंग एंटरप्रेन्युअर्स दुसरं कंपनी आता हळूहळू येत आहे. यांना काही तुम्हाला जर एक संदेश द्यायचे असेल, टॉप 1, 2, 3 असं काही 3 गोष्ट करायची आहे, तुमचे अनुभव असू शकतात की तुम्हाला त्यांना संदेश द्यायचा असेल किंवा असं काही शिकवणी द्यायची असेल तर ते 1, 2, 3 काय असेल? फक्त जर तुम्ही असं सांगितलं तर आय विल बी थँकफुल. मला वाटतं सर ऍग्रिकल्चर हे खऱ्या अर्थाने राज्याचं किंवा पूर्ण देशाचं आता हे पुढचं फ्युचर असणार आहे. लोक जरी त्याच्याकडे बघताना नकारात्मक बघत असतील आणि त्याच्याकडे जे काही बघण्याचा दृष्टिकोन आहे तो एकदमच आपला सगळा जो काही म्हणजे तरुण वर्गाचा असेल किंवा सर्व सेक्टरचा असेल की ते शेतीकडे शेवटचं एक म्हणजे सगळ्यात तळाचं क्षेत्र म्हणून बघतायत. खरं म्हटलं तर सगळ्यात मोठी जी काही आज आपली नीड आहे एम्प्लॉयमेंट जनरेशन. आज कंट्रीमध्ये सगळ्यात मेजर इश्यू जो आहे तो एम्प्लॉयमेंट जनरेशनचा आहे. ऍग्रिकल्चर मोठा प्रश्न तयार झालेला आहे. माणसाच्या हाताला कामच नाही आणि जर ते आपलं ते जर एकीकडे मोठ्या प्रमाणात रोजगार तयार करायचा आहे आणि दुसरीकडे खऱ्या अर्थाने जर आपल्याला ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आपली ताकद वाढवायची तर आपल्याला ऍग्रिकल्चरलाच फ्युचर म्हणून बघावं लागेल. आज मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर किंवा सर्व्हिस सेक्टर याच्यामधून मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये चायना किंवा इतरांबरोबर कॉम्पिटिशन करणं एका अर्थाने आपण खूप आता ती 1980 मध्ये ती नक्की परिस्थिती होती पण आता ती बस चुकलेली आहे. आपल्याला जी संधी आहे ती खऱ्या अर्थाने ऍग्रिकल्चर मधूनच रोजगार तयार करण्याची आणि आपली ग्लोबल इकॉनॉमीमध्ये इंडियाची पोझिशन तयार करण्याची आहे. त्यामुळे त्याच्याकडे पूर्णपणे एक आता येणारं फ्युचर प्रॉस्पेक्ट म्हणून बघायला हवं तरुण वर्गाने किंवा सर्व सरकारपासून सर्वच यंत्रणेने. सॉफ्टवेअर सेक्टरमधून जसं मागच्या 15 वर्षात किंवा आता मागच्या 10 वर्षात टेलिकॉम इंडस्ट्रीमधून किंवा आयटी मधून जे काही रिव्होल्युशन देशात होताना बघितलंय तर तसंच ताकद ऍग्रिकल्चरमध्ये आहे. फक्त त्याला एक नवीन नजरेने एक इंडस्ट्री म्हणून बघावं लागेल.
आपण त्याला फक्त एक राजकीय मुद्दा न बघता त्याला पूर्ण एक इंडस्ट्री म्हणून बघायला हवं. ते जर झालं, तरुण वर्गाने त्या दृष्टीने पाहिलं किंवा सर्वच स्टेक होल्डर तसं पाहिलं, तर खऱ्या अर्थाने पुढच्या 10 वर्षामध्ये ऍग्रिकल्चर माध्यमातून देशामध्ये एक मोठी क्रांती झालेली असेल. धन्यवाद विलासजी. मला वाटतं की आता 8:15 वाजलेले आहेत आणि आपण हा कार्यक्रम आता कन्क्लुडिंग करूया. आज हा कार्यक्रमाची ही पहिली सुरुवात होती, म्हणजे चर्चा करू शेतीची आणि कास धरू प्रगतीची. म्हणजे चर्चा झाल्याशिवाय कोणतीही प्रगती होणार नाही आणि त्या चर्चेतून विविध मुद्दे आज समोर आले की या ठिकाणी आहे कापूस उत्पादक शेतकरी काय विचारतोय, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याच्या मनामध्ये काय वेगळे प्रश्न आहे, मोसंबी, डाळिंब, काजू, भाजीपाला, कांदा, या सगळ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे. आणि तुम्ही अगदी सांगितलं की एकत्र आल्याशिवाय आणि कृतीशील कार्यक्रम केल्याशिवाय त्यातून काही घडणार नाही. सरकारच्या अनेक योजना ज्या आहेत, मला वाटतं की त्याच्यासाठी सहकार्य देण्यासाठी पुढे आहेत. आणि आज या कार्यक्रमामध्ये माननीय सचिव महोदय, माननीय आयुक्त महोदय, माननीय आयुक्त महोदय पूर्ण वेळ याच्यात सहभागी झाले. माननीय सचिव महोदय बराच वेळ होते, पण काही कामानिमित्त त्यांना लेट व्हावं लागलं. मात्र आज अत्यंत चांगली अशी प्रभावशाली अशी माहिती तुम्ही दिलेली आहे, ज्याच्यातून राज्यातील शेतकरी आणि केवळ शेतकरीच नाही तर अधिकारी कर्मचारी देखील मोठ्या प्रमाणात प्रेरणा घेणार आहे. हा जो कार्यक्रम आहे हा आपण युट्यूब, महाराष्ट्र शासनाच्या युट्यूबच्या चॅनलवर जो आहे तो आपण टाकणार आहोत. नंतर तो नंतरही काय ज्यांना कुणाला बघता नाही आला तर ते या माध्यमातून देखील हा कार्यक्रम जे आहे ते बघू शकतील. या कार्यक्रमाची सुरुवात चांगली झालेली आहे. या कार्यक्रमाचे जे काही दर्शक आहे, महाराष्ट्रातले तमाम शेतकरी, अधिकारी, कर्मचारी आणि माझा कृषी विभाग यांच्या वतीने विलासजी मी तुमचं खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.